माध्यमातून सुरू आहे। तुम्ही आम्ही सर्वांनी काल परवा पाहिलं, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आपण सर्वच त्यांचा आदर राखतो, परंतु या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांना घरोघरी फिरवण्याचा केविलवाना प्रयत्न काल परवा या तालुक्यात झाला। परंतु त्यांना का फिरवायची वेळ आली? जर तुम्ही 20 वर्षामध्ये जर का या तालुक्याचा विकास केला किंवा जनतेची जर सेवा केली म्हणून तुम्ही घशाला कोरड पडेपर्यंत या तालुक्याला सांगण्याचा प्रयत्न करताय। पवार साहेबांची मुलगी या लोकसभेला उभा राहिली तर त्यांनी या तालुक्यामध्ये एवढी घरोघर फिरले नाही, परंतु काल या तालुक्यामध्ये जे लोक मदत करणार नाही त्यांच्याच त्या ठिकाणी जाऊन आपण आपला वेळ वाया घालवला। या तालुक्यातील जनतेने आता ठरवलेलं आहे की या इंदापूर तालुक्याचा आमदार हा दत्तामामा भरणेच आम्हाला पाहिजे, म्हणून तुम्ही आता किती जरी प्रयत्न केले तरी या ठिकाणी कुठलाच उपयोग होणार नाही। कालच्या काय कार्यक्रमामध्ये त्यांनी मामांवरती आरोप केले की हा उमेदवार जातीपातीचं राजकारण करतोय, हा उमेदवार हा एनटी समाजाचा आहे, परंतु ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं वातावरण या उमेदवाराकडून केलं जातंय असा आरोप मामांवरती लावण्यात येतो। खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे, सगळ्यांना समजतंय की खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये जातीवाद करणारा उमेदवार कोण आहे। आपल्याच माध्यमातून तुम्ही या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण करता आणि लोकांना आपल्याकडे खेचण्याचं काम करता, हे जनतेने ओळखलेलं आहे। त्यामुळं तुम्ही या सुद्धा वेळेला निश्चितपणे घरी बसल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी मामांनी माझ्याच भागामध्ये एका रस्त्याला 12-12 कोटीचा निधी टाकला आणि त्याच परिसरामध्ये प्रचार करताना सांगतायत की या मामांची गाडी खऱ्या अर्थाने या रस्त्यावरून यावी आणि त्यांची गाडी पंक्चर व्हावी। अहो, पंक्चर होण्यासारखा रस्ताच नाही, तुम्ही अगोदरच पंक्चर झालाय निवडणुकीच्या अगोदर। या तालुक्यामध्ये कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विकासच झाला नव्हता, तो या तालुक्यामधला विकास मामांनी या ठिकाणी करून दाखवला। आपण परवा पाहिलं की या उजनी धरणामध्ये करमाळा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा जो पूल आहे तो तात्काळ दादांनी त्या ठिकाणी मंजूर करून या इंदापूर तालुक्यातील जनतेला, त्या इंदापूर शहरामधील व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीच्या पुलासाठी दादांनी स्वतः उद्घाटन करून निधी त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध करून दिला। आणि हेच महाशय त्या ठिकाणी सांगतायत की हे पैसे दुसरीकडे वापरले असते तर बरे झाले असते। म्हणजे आमच्या तालुक्यातील व्यापाऱ्यांना सुद्धा तुम्ही संपवायला निघालेला। या ठिकाणी आपल्या या 22 गावच्या शेतकऱ्यांना, माझ्या या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मामाने दादांच्या प्रयत्नामधून त्या 22 गावाला 5 TMC पाणी मंजूर करून घेतलं आणि तेच पाणी या शेतकऱ्यांच्या तोंडचं घालवण्याचं काम या तुतारीच्या उमेदवारांनी केलेलं आहे। हे आपण सगळ्यांनी पाहिलं। सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांना आणून या ठिकाणी आंदोलन करायला लावली आणि या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू होतं आणि तो GR सुद्धा त्यांनी रद्द केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली। म्हणजे आपल्या तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण या नेत्यांचं, आणि एका बाजूला फक्त आरोप आणि एका बाजूला जातीपातीचं राजकारण। आज कालपासून सुद्धा काही जातीपातीचे व्हिडिओज या ठिकाणी या तालुक्यात व्हायरल केले जात आहेत, परंतु कुठलीही जनता या ठिकाणी त्यांच्या या असल्या फसव्या व्हिडिओला किंवा कशालाच बळी पडणार नाही। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मामांच्या पाठीशी या इंदापूर तालुक्यातील जनता खंबीरपणे उभं राहणार आहे। आज जर आपण पाहिलं की आज आप्पासाहेबांसारखे नेते असतील, जसं नानांनी सांगितलं की गेल्या वेळेस तिकडे गेल्यावर लीड थोडं आमचं तुटलं, पण आता आप्पासाहेब ते लीड तुटू देणार नाहीत अतिशय ताकदीनं, कारण आप्पासाहेबांना आम्ही अतिशय जवळ तो ज्यांना शब्द देतात त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करतात आणि म्हणून आता आप्पासाहेबांनी सुद्धा खूप मोठी फळी या ठिकाणी आज पक्षामध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार। त्यामुळे या तालुक्यामध्ये गणित आता सगळी चांगली जुळलेली आहेत, एका बाजूला सगळे आलेले आहेत
आणि काल एक बघितलं असेल तुम्ही की त्या उमेदवाराचाच एक चुलत भाऊ आज दुसऱ्या उमेदवाराकडे जाऊन बसला आणि जे काही सांगायचं ते त्यांनी काल सांगितलं. मामाच्या कुटुंबामधील स्टेजवरती कोणी दिसत नाही, समोर या जनतेमध्ये बसले. मी मागाशीच बघितलं की मोठू मामा तेव्हा समोर बसलेले आहे, पण स्टेजवर बसण्या वाचून ह्यांना मानपान नाही. म्हणजे घरातील लोकांना जर समोर शकत नसतील तर तुम्हा आम्हाला हे काय समजणार आहेत आणि तुम्हा आम्हाला काय न्याय देणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आज आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं या मामांच्या पाठीमागे उभा राहून आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला मतदान हे असं घडवायचं आहे की त्यांनी सुद्धा कबूल केलं ही शेवटची त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणूनच सगळ्यात जास्त ताकदीनं आपण मामाला निवडून आणायचं. भविष्यामध्ये या ठिकाणी मामांच्या विरोधामध्ये उभं राहायचं धाडस यांचं झालं नाही पाहिजे. आणि भरभरून असं 20 तारखेला येणाऱ्या आपण मामांना मतदान घडवून त्या ठिकाणी मामाला निवडून द्यावं अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. बोलतायत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुलुक मैदानी तो सन्माननीय प्रदीप दादा करकर. दादासाठी जोरदार टाळ्या. सन्माननीय अजितदादा, आपल्या सरपंच लाडके उमेदवार दत्ता मामा आज जे आपल्या पक्षात प्रवेश करतायत, माननीय आप्पासाहेब जगदाळे त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, सर्व मित्र पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष संजय सोनवणे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज सन्माननीय अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती दौरा करत आज आपल्या इंदापूर तालुक्यात आलेले आहेत. उद्याच्या 20 तारखेला मतदान जे आपल्याला करायचं आहे ते मतदान दत्तामामा भरणेंनाच का, महायुतीलाच का, हा विषय सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. सन्माननीय दादांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी जो काही निर्णय केला, तो निर्णय केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर एक खळबळ माजली. आणि ती खळबळ का माजली आपल्या सर्वांना माहिती आहे. पण दादांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता हे आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना थोडं उशिरा का होईना पण नक्की कळेल. का आज राज्यासमोर, देशासमोर जे प्रश्न आहेत, तुमच्या आमच्या समोरचे प्रश्न हे वेगळे आहेत, स्थानिक प्रश्न आहेत, भौगोलिक असलेल्या समस्या आहेत. परंतु दादांच्या समोर जे आहे प्रश्न आहेत, आज दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे देशासमोरची संकट, राज्यासमोरची संकट आणि त्यासाठी आपल्याला करावा लागणारा निर्णय बदल हे दादांना त्या काळामध्ये अभिप्रेत होता. म्हणून दादांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला. आज आपण लोकसभेमध्ये जरी या ठिकाणी यश आपल्याला आलं नाही तर आपला मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीचं सरकार मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये त्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि या मोदी सरकारकडनं उद्याच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी मोदी साहेबांच्या विचाराचं सरकार, अजितदादांच्या विचाराचं सरकार हे या ठिकाणी आलं पाहिजे. यासाठी म्हणून जे काही आपल्याला उद्याचं मतदान करायचं आहे ते मतदान अत्यंत विचारपूर्वक करावं लागणार आहे. दत्तामामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं आणि इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माहिती, कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला माहितीच आहे, परंतु सर्वसामान्य असलेल्या जनतेला सुद्धा हे माहिती आहे. प्रत्येक गोरगरिबाच्या सुखदुःखात सामील होणार आणि या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार असं हे नेतृत्व आपण दत्तामामाच्या रूपानं पाहतोय. गेल्या 10 वर्षामध्ये जो त्यांनी विकास केला
तो विकास अत्यंत वेगाने या ठिकाणी केलेला आहे. आता हे विरोधक मंडळी काही म्हणतात हे विकास केला म्हणजे काय फार विशेष केलं, पण हे विरोधक जेव्हा सत्तेमध्ये होते 20 वर्षाला त्यावेळेला मंत्रीपद त्यांनी भोगलं, पण साध्या साध्या गोष्टी सुद्धा त्यांना या इंदापूर तालुक्यामध्ये करता आलेल्या नाहीत. त्या अतिशय वेगानं झटपट दत्तामामांनी या ठिकाणी 10 वर्षामध्ये करून दाखवलं. त्यामुळं या तालुक्यातली असलेली जनता दत्तामामांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारच आहे. पण त्याचबरोबर अजितदादांच्या पाठीशी सुद्धा आपल्याला उभं राहायचं आहे. दत्तामामाला निवडून दिला, एक आमदार इथून निवडून गेला तो महायुतीला जाऊन मिळणार आहे. अजितदादांची ताकद त्या ठिकाणी वाढवणार आहे. अजितदादांची ताकद का वाढवायची, तर इथे बसलेल्या सर्वच लोकांना माझा एक प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातले असलेले 21 विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर घ्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवड असो, ग्रामीण भाग असो, या सर्व मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षामध्ये काम करणारे आणि आता काही जे काम करत असलेले आमदार जे लोक आहेत की जे उद्या विधानसभेमध्ये जाऊन बसणार आहेत, यामध्ये अजितदादा एक असं नेतृत्व आहे की हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि आपल्या भागाला तर विशेष सहकार्य करू शकतं. मामांना हा विकासाचा निधी 5,500 कोटी रुपये हा या 5 वर्षामध्ये जो आणला गेला, याचा जर खऱ्या अर्थानं वेगळीत बघितलं तर अजितदादांनी दिलेली समर्थ साथ आहे. अजितदादांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणावरती आला म्हणून हा विकास आपण करू शकतोय. अजितदादांच्याकडे बघून आपल्याला उद्या मामांच्याकडे बघून हे मतदान करत असताना मला आपल्याला हेच सांगायचं आहे की एकही आमदार स्थानिक प्रश्न असो, राष्ट्रीय प्रश्न असो, तर कुठलाही प्रश्न असो, हा समाजासमोरचे प्रश्न सोडवणारा या पुणे जिल्ह्यात एकही आमदार, एकही मंत्री त्या ताकदीचा नाही. फक्त अजितदादाच ते प्रश्न सोडू शकतात. अजितदादांची ताकद ही वाढवण्याचं काम या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी करायची आहे. यासाठी म्हणून आज आपल्या समोर आम्ही या ठिकाणी उभे आहोत. या जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघाची परिस्थिती जर सांगायची झाली तर या 20 तारखेला तुम्हाला आश्चर्यकारक हे सगळं मतदान होणार आहे आणि 23 तारखेचे निर्णय जर तुम्ही पाहाल तर 21च्या 21 जागा या महायुतीच्या पारड्यामध्ये पडतील अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. अजितदादांच्या ताकदीला भारतीय जनता पार्टीची ताकद, शिवसेना शिंदे गटाची ताकद जोडली गेलेली आहे. सर्व मित्रपक्ष एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित पद्धतीनं या महायुतीचं सरकार बनून या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद अजितदादांच्या माध्यमातून या महायुतीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. मी इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना, या निमगाव पंचवर्षीतल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करेन की आज या निमगावमध्ये उभारल्यानंतर जमाप्पा मोरेची सुद्धा आठवण येते. पूर्ण राजकीय, संपूर्ण आयुष्य राजकारणामध्ये घालवलेलं मनुष्य, पण अतिशय एक बुद्धिचातुर्य आणि अत्यंत राजकारणामध्ये बेरकी असलेलं नेतृत्व आज आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज आप्पासाहेब जगदाळे या ठिकाणी आपल्यामध्ये प्रवेश करतायत. त्यांच्याबरोबर अंकुशदादा जाधव आहेत, देवराज जाधव आहेत, मान्य तुषार जाधव आहेत, विलासप्पा माने आहेत, रवी सरडे, किरण बोरा आहेत, कांतीलाल झगडे, महेशजी जगदाळे, प्रदीप जगदाळे, अमर जगदाळे, मनोज जगदाळे, आबासाहेब फडतरे, आबा पाटील, आबा वीर, संतोष वागडे, नंदकुमार पोळ, त्याचबरोबर प्रताप पालवे, कैलास येळवकर, अशोककाका जाधव, छगनजी बोराटे आणि इतर अनेक मान्यवर हे आप्पासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं मी या सर्वांचं पक्षामध्ये मनापासूनचं स्वागत करतो आणि त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आप्पासाहेब तुम्ही या ठिकाणी आल्यामुळं आज निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि भरणे विजयावरती शिक्कामोर्तब झालेले म्हटलं तरी चुकीचं होणार नाही.
या पद्धतीचा आज आप्पासाहेबांच्या येण्यामुळं आज हा जो सगळा येणाऱ्या काळामध्ये 10-15 दिवसामध्ये ज्या वेगाने आपल्याला काम करायचं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की नुसत्या इकडच्या गावातून तिकडच्या गावात जाऊन प्रचार करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळा, बूथ वरती काम करा आणि बूथ वरती ज्या पद्धतीने तुमचं काम होऊ शकेल तेच खऱ्या अर्थानं आपल्याला विजयाकडं बहुमताकडे आपल्याला घेऊन जाणारं ते आपलं बूथ वरचं कामकाज असणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासूनच्या आप्पासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. सन्माननीय अजितदादा आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आप्पासाहेबांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी आले, त्याबद्दल अजितदादांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि 20 तारखेला दत्तामामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपापल्या बूथवरती आपल्या आपल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये ताकदीनं काम करून हे समोरची जी लोक आहेत यांना दाखवून द्यायचंय की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण केलंय, जातीपातीच्या राजकारणाला तुम्ही आज ज्या पद्धतीनं ताकद देत गेलेला आहे आणि तुमच्या राजकारणाचा पाया हा जातीयवादातच निर्माण झालेला आहे, तर या सगळ्या जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला या तालुक्यातली असलेली गोरगरीब आमची सगळी जनता आहे ती करेल. येणाऱ्या काळामध्ये तुमचं कोणतंही काम पडलं तर आपल्या प्रत्येक कामाला हा केवळ ओढून दत्तामामा तर इथं आहेतच, व्यासपीठावरची सर्व मंडळी इथं आहेतच, पण अजितदादांच्या खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्यावरती किती लक्ष असतं हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांना त्याबद्दल खात्री आहे. त्यामुळं दत्ताबाबांचं चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून उद्याच्या 20 तारखेला दत्ताबाबा बहिणींना प्रचंड बहुमताने विजय करावं अशा पद्धतीचं विनम्र आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी सरपंच दत्त ढोंगरे बोलतायत. एक जोरदार टाळी ढोंगरे साहेब बोलतायत आपल्या सर्वांशी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय दत्तात्रय मामा भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कालेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेबजी जोंधळे व व्यासपीठावरील सर्वच उपस्थित नेते, आज दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून उभा आहे, त्यांना आपण मतदान करायचंय. का करायचंय? आज निमगाव केतकी सारख्या ठिकाणी इंदापूर तालुक्यात तर 6 कोटीच्या आसपास 6,000 कोटीच्या आसपास निधी आणलेला आहे, परंतु निमगाव सारख्या ठिकाणी 130 कोटी रुपयाचा निधी मामाने आतापर्यंत या 4 वर्षात दिलेला आहे. त्याच्यामुळे निमगाव केतकीच्या वतीनं तुम्हाला सांगतो, सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी तुम्हाला गवाही देतो मामा की आम्ही पूर्णपणे आता देवभाव आता आलेले सगळे आम्ही आता समाज एक झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्यास आम्ही आता निमगावकडे कमी पडणार नाही. आज भाऊ येणार म्हणून मला सुद्धा 1-2-3 दिवसापूर्वी फोन आले माझ्याकडे, काही लोक आली की तात्या आता भाऊ तुमच्या पक्षात येतात तर तुमचं कसं होणार? मी म्हणलं काय होणार आहे आमचं? नाही म्हणलं कसं होणार, आता तुम्हाला कशी वागणूक मिळणार किंवा काय होणार? तेव्हा त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे होतो, तुमची वागणूक मी बघितलेलीच आहे किंवा तुम्ही काय पद्धतीने वागणूक देता, एखाद्याला गोड बोलून पुन्हा माघारी घेता आणि त्या माणसाला आयुष्यातनं उठवता, असं मी त्यांना तोंडावर सांगितलं. आणि त्यांना मला पुन्हा 2 माणसं भेटाय त्यांनी अजून पाठवली की तुमचं मात्र होईल. अरे म्हणलं कशाने मात्र होईल? समाज एका ठिकाणी होतोय, आमचं गाव एका ठिकाणी होतंय, आमचं मात्र कशाने होईल? नाही तुम्हाला किंमत देणार नाही. तेव्हा त्यांना मी सांगितलं की दत्ता मामा भरणे हे हर्षवर्धन पाटील नाहीत. जरी जाधव आले आमच्यात, आम्ही पाहुणारावळच आहे. जाधवाला कुठं ठेवायचं, चांदण्यांना कुठं ठेवायचं आणि डोंगऱ्यांना कुठं ठेवायची दत्ता मामा भरण्याला पक्क माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय आमच्यात विष घालवण्याचं काम करू नका आणि पुन्हा असली कुठली ऑर्डर घेऊन इथं निमगावला येऊ नका. या भाषेत मी त्यांना सांगितलं.
निमगाव केतकीच्या ग्रामस्थांनी तुम्हाला सांगतो 2004 पासून 2004, 2009, 2014 आणि 2019 आजपर्यंत महामंडळाने तुम्हाला सांगतो कमीत कमी 1700, 1800, कमीत कमी 1500पर्यंत लीड दिलेलं आहे. परंतु आता भाऊ आम्ही सगळेजण एका ठिकाणी असल्यामुळं दादा आणि गाव एक झाल्यामुळं चांदणे आप्पा सगळा समाज सगळी एक झाल्यामुळं कमीत कमी आम्ही येणाऱ्या 20 तारखेला आम्हाला कमीत कमी 4000 मताचं लीड ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय मनोजी जगदाळे आपल्या सर्वांशी संवाद साधतात. 2 मिनिटात आपला संवाद या ठिकाणी साधतात. आदरणीय मनोज दादा जगदाळे. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा, आपले उमेदवार दत्तात्रय मामा बर्णे, आमचे मार्गदर्शक माननीय श्री आप्पासाहेब जगदाळे आणि आमच्या बरोबर आलेले सर्व कुटुंब, प्रदीप मामा, महेश काका, शिवप्रसाद जगदाळे, अमर जगदाळे, स्वप्नील, अभि, आज आम्ही सर्व जगदाळे फॅमिली आज नातीगोती तोडून आज आम्ही कठोर निर्णय घेत आहे. तर दादा, आम्हाला सर्व जगदाळे फॅमिलीला तुम्ही व्यवस्थित मान द्यावा एवढीच अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या विधानसभेला बर्णे मामाचं काम आम्ही रक्ताचं पाणी जीवाचं पाणी एक करून कार्यकर्ता आम्ही घरातलं गट न विसरता असं विसरून एक जीवन एक दिलाने काम करून बर्णे मामाला भरघोस पद निवडून देण्याचा प्रयत्न करील. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बोलतात पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा, अखंड महाराष्ट्राचा हृदय सिंहासनावर असणारा शुभा, या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे आदरणीय अखंड महाराष्ट्राचे लाडके मामा बोलतात दत्तात्रय विठोबा फळणे मामा बोलतात. जोरदार टाळी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रचार सभेसाठी आणि आपल्या सर्वांचे आवडते आप्पासाहेबजी जगदाळे यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आदरणीय दादा, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गोरटकर, भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी, शिवसेने शिंदे गटाचे सगळेच पदाधिकारी, आरपीआय गटाचे सगळेच आमचे बाळासाहेब असतील, काळेसाहेब असतील, आमचे त्यांचे सगळेच पदाधिकारी, त्याचप्रमाणे संजयरावजी सोनवणे असतील, त्याचप्रमाणे आमचे कवाडे गटाचे सगळे पदाधिकारी, लहुजी शक्ती सेनेचे सगळे पदाधिकारी, त्याचप्रमाणे जय मल्हार क्रांती संघटना त्यांचे सगळे पदाधिकारी, आमचे रयत क्रांतीचे सगळे पदाधिकारी, मातक एकता आंदोलनाचे सगळेच पदाधिकारी, मी मुद्दामून नाव घेत नाही, सर्व जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, पंचायत समिती सर्व आजी माजी सदस्य, सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष, भाजपचे सगळे राज्याचे सगळे पदाधिकारी, शिवसेनेचे सगळे राज्याचे पदाधिकारी, सर्वच पक्षांचे सगळे राज्याचे पदाधिकारी, सर्वच उपस्थित सर्व जे आज आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत ते सगळ्यांची नावं मगाशी आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांनी घेतलेलीच आहेत. त्यामुळे ते सगळेच पदाधिकारी, कारण का माझ्याकडून एका दुसरं नाव कुठलं तर राहिलं तर त्यामुळे दादांनी ते सगळं, त्याचप्रमाणे आबा मोळकरांचं नाव राहिलं होतं काय, आबा मोळकरांचं गारटकर दादा कोण नाव राहिलं होतं, माऊली बनकरांचं घेतलं होतं दादानी, माऊली बनकर असतील, शरद आमचे गायकवाड असतील. आता सगळेच, मी कृपा करून सगळ्यांची माफी मागतो, कसं कोणाला दुखवायचा उद्देश नाहीये, परंतु कार्यक्रमाला थोडा उशीर होतो त्यामुळं सगळेच
म्हणजे या गावातले अंकुशदादा, भाऊ, देवाभाऊ, सगळेच पदाधिकारी, मार्केट कमिटीचे सगळे संचालक, मार्केट कमिटीचे सगळे पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे सगळे पदाधिकारी, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगडे साहेब, बनकर साहेब, आता छगनराव बोराडे सगळ्यांचीच नाव घेत आहेत. सगळेच पदाधिकारी, विकास सोसायटीचे सगळे चेअरमन, त्यांचे सगळे पदाधिकारी, संस्थांचे सगळे सदस्य, त्यामुळे आणि त्याचबरोबर दुसरे आमचे शेळगावचे आमचे विठ्ठलाप्पा जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आबावीरचं नाव घेतच आहे. आबावीर मगाशी दादाने नाव घेतो आबावीरचं. आबावीर असतील, अमोलजी बोट, आता मी सगळ्यांची नाव घेत नाही. सगळेच जगदाळे कुटुंबातले सगळेच आमचे पदाधिकारी, उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा, तसेच आप्पासाहेब जगदाळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज आपल्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश अशा या 2 गोष्टीसाठी आजची सभा ही आयोजित केलेली आहे. खरं तर दादानी काल दुपारी 3-4 वाजता अचानक वेळ दिला, त्यामुळे थोडं आप्पासाहेबांची पण गडबड झाली. त्यामुळे अचानक काही लोकांना इथं, काही लोक सगळे जवळजवळ हजर आहेत, विशेषतः निमगाव गटामधले, निमगाव गणामधले सगळेच ग्रामस्थ आज इथं प्रमुख पदाधिकारी आजच्या या प्रचार सभेसाठी आणि प्रवेशाच्या सभेसाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि निश्चित प्रकारे त्या जे प्रवेश करणार त्या सर्वांचं आभार मानतो आणि त्यांनाही निश्चित प्रकारे शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीनं देतो. आपल्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाट्यांपासून सगळ्याच पक्षाचे अध्यक्ष आमचे त्यापासून सगळेच इथं हजर आहेत. त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे मगाशी मी दशरथ दादा डोंगरेंचं भाषण आपण सगळ्यांनी बारकाईनं ऐकत होतं. आपल्या पक्षाचे राज्याचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांतजी तरंगे सुद्धा आज तरंगे साहेबांनी मगाशी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर शशिकांतजी तरंगे असतील, त्यांचे सर्व राष्ट्रवादी सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी असतील आणि या सर्वांनी मगाशी अनेकांनी आपली भाषणं केली आणि राष्ट्रवादी पक्षाला, अजितदादा पवार साहेबांना आपण सगळ्यांनी मत का द्यायचंय, या पक्षाने या लोकांनी आपल्यासाठी काय केलंय याविषयी सविस्तर असं बंधून आपल्या सर्वांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आमदार म्हणून गेली 10 वर्ष काम करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये 5 वर्ष सत्तेच्या विरोधात होतो. 5 वर्ष सत्तेमध्ये काम करीत असताना 1 वर्ष परत विरोधी पक्ष नेत्यामध्ये आणि 2.5 वर्षामध्ये 1 ते 1.25 वर्ष हे कोरोनाच्या काळामध्ये, म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यावरती खूप मोठं संकट होतं. तरी काम करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये विकास काम असू द्या किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या, एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्या गोरगरीब माणसाला, माझ्या मागासवर्गीय माणसाला, माझ्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना जेणेकरून वाडीमध्ये, वस्तीमध्ये निधी कसा देता येईल तो देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना प्रामाणिकपणे केलेला आहे. काम करताना कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी विचार केलेला नाही. येणाऱ्या माणसाचं काम कसं मार्गी लागेल, तो माणूस आनंदाने कसा बाहेर जाईल, विनाकारण त्या माणसाला जास्त उमरे झिजवायला लागू नये, ही माझी भूमिका ही कायमची राहिलेली आहे. आणि काम करताना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी एवढं काम केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या समोरचे विरोधक हे हुशार आहेत. काम केल्यानंतर कुठेतरी टीका टिप्पणी करणं शेवटी त्यांचं काम आहे. टीका टिप्पणी करतात. 6,000 कोटी रुपयाचा निधी हो दिला 6,000 कोटी रुपयाचा निधी दिला म्हणून परत मामाचा गौगवा होऊ नये, राष्ट्रवादी पक्षाचा गौगवा हो म्हणाय, कुठेतरी वेगळं काहीतरी त्याला आरोप करायचं, काय ते मलिदा गँग म्हणायचं. या इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा कुणी खालाय, कारखान्याचा मलिदा कुणी खालाय, दूध संघाचा मलिदा कुणी खालाय, हे बाबांनो तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. रस्ते बरोबर आहे, रस्ता कधी एखादा खराब झाला असं आपण म्हणणार नाही. 100% रस्त्याच्या बाबतीमध्ये म्हणणार नाही की एखादा रस्ता खराब, आपल्याला माहिती लोडची वाहन आहेत त्यामुळे कुठे एखाद्या रस्त्याला खड्डा पडला
रस्ता केल्यामुळेच खड्डा पडला ना. यांनी कधी रस्ताच केला ना, खड्डा पडायचा विषय कुठे येतो? तेव्हा बाबाला एक कुठेतरी वेगळं राजकीय षडयंत्र आहे यांचं, कुठेतरी वेगळ्या प्रकारचं कुठेतरी हे करायचं आणि आरोप करायचे, ही यांची जुनी सवय. तुम्हाला पुलाच्या बाबतीमध्ये माहित आहे. आता खरं तर पाठीमागच्या 8-10 दिवसापूर्वी मी भाषण केलं होतं इंदापुरात, त्यामुळे आता डबल यासाठी आपण थोडं करतो. त्यावेळेस त्या स्टेजवर तुम्ही मंडळी आमच्या कोणी नव्हता, त्या स्टेजवर तुम्ही मंडळी कोणी नव्हता. शिरसोटीचा पूल अजितदादा पवार साहेबांनी जवळजवळ 482 कोटी रुपयाचा पूल दिला. चांगले का वाईट आहे रे? चांगले. पण त्यांना ते खपलं नाही. त्यांनी म्हणले त्या पुलाची काय गरज होती बाई, त्या पुलाच्या ऐवजी बंधारा दिला असतं चाललं असतं. त्यांना माहितीच नाही. पुलाचं काम हे पीडब्ल्यूडी कडे असतं आणि बंधाऱ्याचं काम हे जलसंपदाकडे असतं. अरे तुम्ही कशाला पैशाची काळजी करता? सरकार बघून येईल ना. आम्ही सगळे खंबीर होऊन गेला. या लोकांना कुठेतरी खोटं बोलायचं, कुठेतरी हे करायचं. दुसरं म्हणजे कुठं त्यांना आणि आता असं झालंय, त्यांना उठल्या बसल्या सध्या आप्पासाहेब मी ज्या दिसतो कधी त्या कुठेतरी त्या प्रवेशेस आम्हाला कोणतरी तो कुठला कोणतरी होता माणूस, मला वाटतं पंढरपूरचा माणूस होता, आपल्या तालुक्यातला पण तो बिचारा नव्हता. पण त्याला स्टेजवर घेतलं, त्याला मारलं. तुला कोणी मारलं? तर फायनान्सचं कोणाचं भांडण होतं, कुणीतरी मला वाटतं, मला माहिती पण नाही, कुठला तरी डोंबाळ्या होता आणि तो तुला कोणी मारलं. तर तो बिचारा तो चांगला होता, तो कोणाचं नाव घेत नव्हता. पण त्याला तो भाजपचा एक माजी अध्यक्ष नानासाहेब शिंदे, तुमचा एक अण्णा, तुमचा एक माजी अध्यक्ष, त्याला सांगत होतं ते ऐकतच तिकडं भरण्याचं नाव घे, भरण्याचा कार्यक्रम होता, भरण्याचं काय चाललंय काय म्हणजे किती हे लोकांचं तुम्ही एक सांगा, किती हा ढोंगीपणा आहे. काय होतं यांना बघवत असताय हो. आज तुम्ही निमगाव परिसरामधले जास्त इथं लोकांची हजेरी आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपण पाठीमाग एक योजना आपण आणलेली आहे. दादा आमचा हा भाग आहे, ह्या सिटीच्या पाण्याचा इंदापूरचा टेलचा भाग आहे. इथं पाण्याच्या बाबतीमध्ये खूप लोकांना सिटीच्या पाण्याला त्रास होतो. सिटीच्या पाण्यामध्ये एकदा फाटा सुटल्यानंतर माझं खालच्याचं दिसतंय का वरच्याचं दिसतंय हा त्यांना विश्वास नसतो. त्यामुळे दादा तुम्ही एक महत्वाकांक्षी योजना तुमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून 5 TMC ची योजना आपण शेतपळगडेमधनं आपण आणली होती की जेणेकरून ते खडकवासल्याचा कॅनल आणि 22 गावांना ती योजना कशी उपयोगी होईल. आणि त्यांनी हे ह्यासाठी सांगतोय, मागच्या 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, फक्त मला वाटतं सगळे पत्रकार पण हजर आहेत तिथं, की एकच पाण्याचं फक्त पत्र आहे, कुठली त्याला मंजुरी नव्हती, त्याला कुठलंही आधार नव्हतं. त्यानंतर मी शेवटी त्याच्यावरती त्या गोष्टीवरती येणार आहे. बाबा नाही यांचं कसं आहे, काम केलं तर चांगलं काम झालं. उद्या इंदापूरच्या शिवारामध्ये पाणी आलं, उद्या इंदापूरची जनता उद्या दादाचं नाव घेईल, मामाचं नाव घेईल. मग आपल्या राजकारणाचं कसं व्हायचं, आपल्या राजकारणाचं कसं व्हायचं यासाठी बाबांनो या नेत्यांनी सोलापूरकरांच्या कुठल्या नेत्यांनी पिना मारल्या, त्या सोलापूरची नेते आता सांगतात आपल्याला, त्याचा नेते बऱ्यापैकी सांगतात की आम्हाला आमच्या मनात डोक्यात नव्हतं, आमचा गैरसमज केला आणि इंदापूरच्या तुमच्या काही नेत्यांनी आमच्या पिना मारून आज तुम्हाला माहित आहे की माझी जीवनपणी प्रेतयात्रा काढली गेली, माझ्या प्रेतयात्रा उजनीमध्ये बुडवली गेली. हे पाण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना मंजूर कोणी केली? जयंत पाटीलच त्यावेळेस मंत्री होते, त्याच्यावर जयंत पाटलांची सही. दुसरी जी उद्धव ठाकरे साहेबांची सही लागणार होती, स्वतः ही फाईल घेऊन अजितदादा पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या स्वतः गेले आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून माझ्या 22 गावासाठी, माझ्या खडकवासल्यासाठी ही योजना दादानी मंजूर त्याच्यावर सही घेऊन त्याला तत्वता मान्यता आपण तिथं घेतली आणि खाली त्याचं काम हे बंधूंना सुरू झालं की जेणेकरून मी तुम्हाला एवढं सांगतो, ही योजना आज एवढी मोठी योजना जर ही योजना सुरू झाली असती उद्या 100 वर्ष माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासल्या आणि 22 गावाला पाणी निश्चित प्रकारे कमी पडलं नसतं. दुसरं आता पाण्याच्या बाबतीत आपल्याला अनेक गोष्टी करायच्यात. आपल्या निरा देवदरचं जे बचतीचं पाणी, ते पाणी आपल्याला कसं आणता येईल. आपल्याला जे मुळशी धरण आहे, मुळशी धरणाचं जे पाणी तिथं वीज तयार करण्यासाठी पाणी लागतं, ते पाणी आपल्या इंदापूर तालुक्यासाठी कसं आणता येईल. जो बोगदा पुण्यातनं पाणी खडकवासल्याचं बोगदा पुण्यामधून फुरसुकी तिथे निघतोय, ते बचतीचं 3 TMCचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल, यासाठी बाबांनो आपला प्रयत्न हा निश्चित प्रकारे चाललेला आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ
हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हवाय. आणि विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लाडक्या बहिणीच्या योजना पण आपल्याला माहित आहे. अजितदादा पवार साहेबांनी बजेटमध्ये ते मांडलं. लाडकी बहीण योजना एक खूप महत्वाची योजना. आज माझ्या महिला भगिनींना कुठेतरी स्वतःच्या पायावरती उभा राहावं, त्यासाठी 150 आपल्याला 1500 रुपये महिना. आज इंदापूर तालुक्यामध्ये 1,05,000 महिलांना त्याचा लाभ झालेला आहे. 1,05,000 म्हणजे कधी आपण हिशोब केलाय का? साधारणतः 16 कोटी रुपये आपल्याला महिना आणि साधारणतः 55 ते 60 लाख रुपये दिवसाला माझ्या महिला बहिणीला यातनं मिळणार आहेत. सरकारने अनेक योजना केल्या. लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, आपल्याला एमएससीबीचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लाईटचं बिल या सरकारने निश्चित प्रकारे माफ केलेलं आहे. 5, 6, 7.5 हॉस्पिटलच्या आतलं, तेव्हा त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. रेशन कार्डच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा बाकीच्या इतर गोष्टीमध्ये असू द्या, निश्चित प्रकारे बाबांनो तुम्ही अजिबात याच्या बाबतीमध्ये काळजी करू नका. दादा असू द्या, महायुतीचे सगळेच, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदासजी आठवले साहेब असतील आणि दादा असतील, ही सगळीच मंडळी तुम्हा सर्वांना जेवढं न्याय देता येईल, तुम्हा सर्वांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न ही मंडळी प्रामाणिकपणे करतायत. तर मला तुम्हाला एकच विनंती करायची बाबांनो, तुम्हाला आता एक गंमत जर बघायची असली तर मी तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही पत्रकारांनी मला वाटतं तो कागद दाखवलेला आहे, तो कागद मी तुम्हाला परत आता एक दुसऱ्यांदा दाखवून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देणार आहे. त्यामुळे गंमत सांगतो, किती लोकांना फसवायचं, स्वतः तर काही करायचं नाही, स्वतःला तेवढं त्याचा लोकांबद्दल प्रेम तेवढं एवढं पाण्याच्या बाबतीत नाही, परंतु तुमची दिशाभूल करायची आणि तुम्हाला लोकांना कुठेतरी तुमचं हे करायचं, गैरसमज करायचा, या बाबतीमध्ये तुम्ही निश्चित प्रकारे बंधूंना मी तुम्हाला एवढंच सांगतो, उद्या जर तुम्ही सर्वांनीच जर चांगल्या प्रकारचं आपण सगळ्यांनी मतदान केलं, एक तुम्ही सर्वांनी एक पाठिंबा दिला, तर निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आपल्या भागातली राहिलेली कामं ही निश्चित प्रकारे आपण सगळेजण आपण एकत्रित्या पूर्ण करूया. अजूनही आपली काही कामं राहिलेली आहेत आपल्याला भविष्यामध्ये करायचे. फक्त मला एकच सूचना करायची, आपल्याला महत्वाची सूचना काय झालं, कार्यकर्ता आपल्या प्रत्येक गावामध्ये, आपल्याला कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये खूप आहे आपला, पण गंमत काय आहे, गावात 2-2 गट आहेत. गावात 2 गट असल्यामुळे एखादा माणूस जरा जास्त पळतोय की दुसरा गट लगेच दुसरा गटाचा प्रमुख काय म्हणत नाही, पण खालची टीम काय म्हणते, लगा लयच ती पळतोय, लगा उद्या लय मतदान झालं तर मामाचं श्रेय, मामा किंवा राष्ट्रवादी पक्ष त्या माणसाला लय श्रेय देईल, आपण त्या माणसासाठी जिरू. अरे बाबा त्याची जिरवायची जात पण माझी जिरेल ना. तुम्ही असं करू नका. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्याच्या दादांच्या साक्षीने सांगतो, तुम्हाला शब्द देतो, उद्या तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं, तुमच्या वार्डामधनं चांगल्या प्रकारचं जर मतदान झालं तर सगळं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे, एकट्या व्यक्तीला नाही आहे. त्यामुळे उद्या तुम्ही एकट्या व्यक्तीला नाही, त्यामुळे तुम्ही असं मनामध्ये कधी आणू नका की त्यामुळं हा लय पळतोय, हा लय मागे पळतोय आणि त्यामुळे तो. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो, आता काही नवीन माणसं आपल्यामध्ये, काही जुनी माणसं आहेत आपल्यामध्ये, त्यामुळे नव्या जुन्यांचा आपल्याला सगळ्यांचा आपल्याला एक मिलाप करायचा आहे. मग आता नवीन माणसाला जुन्या माणसाला काय वाटेल की आपल्याला नवीन माणसं आपल्या कुणी, आता दशरथ तात्या डोंगरेंनी खरं सांगतो तात्या, मी तुमचा आभार मानतो, तुमच्याकडे जशी माणसं आल्यात ना तात्या, सगळीकडे आल्या. तो आमचा अन्न कोकडे कुठे मगाशी होता कुठेतरी, आता मला दिसतात मगाशी ते. म्हणजे काय गंमत काय सांगतो, कशी लोक किती हुशार आहेत की एकमेकांची कशी आबाल. तर आमच्या दवाखान्यात सुद्धा लोक न्यायला आली, बनल्या पण परत ती लोक काय लोक आली. आबा खरंय का नाही आबा? त्यामुळं आज खरं तर तुम्हाला मी सांगतो की इतकी लोक ती पुढची हुशार आहेत, तुमच्यात भांडण लावतील, लका त्याला श्रेय मिळेल, ती नवीनच आलाय, तेच आलाय. दादा तुमच्यामुळे तुम्हाला सांगतो, इथं आमच्या आज इथं शब्बीर भाई तुम्ही समोर आहात, ठीक आहे. लोकसभेला मी प्रामाणिकपणे सांगतो, थोडं काय तुमचा गैरसमज झाला, अप्पासाहेब ही गोष्ट खरी आहे, तुमचा गैरसमज झाला, बसा शब्बीर भाई बसा, तुमचा गैरसमज झाला आणि त्यामुळे थोडं काय चुका झाल्या, पण शब्बीर भाई प्रामाणिकपणे सांगा, इंदापूर तालुक्यामध्ये पूर्वी मुस्लिम समाजाला स्पेशल निधी कधी आला होता का? आताच का आला? या 4-5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवाच्या मुस्लिम वस्तीमध्ये स्पेशल निधी मी दिला. आणि मी कुणामुळे दिला? मी हे माणसं अजित दादा पवार साहेबांनी मला दिला, त्यामुळे मी मुस्लिम समाजाला निधी दिला, मागासवर्गीय समाजाला मी निधी दिला नाही बोलतो, आपण काम केलंय.
त्यामुळे निश्चित प्रकारे बाबांनो आज आपल्यामध्ये आपण तो पक्ष दिलेला आहे. मी फक्त अप्पासाहेब तुमच्या सगळ्या सहकार्यानं एकच मी सर्वांना आश्वासित करतो, माझ्या जुन्या पांढरंगाच्या सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्याला एकच आश्वासित करतो की तुम्ही आपण सर्वजण राजेभाऊ आता आपण नाहीतर तुमच्यात पण जंक्शनला लय भारी असतं बघा. आबाचा आलंय, आबा कुठे त्यामुळे राजेभाऊ पाठीवर बसले. त्यामुळे तुमच्या गैरसमज तुम्ही करू नका. तुम्ही एकत्र गाडी एक सांगा की अशी लय बोलणारे असत ना, तुम्ही दोघे एकत्र या आणि त्यांना उघड करा. आपल्यात पण लय गमती काय ठराविक गमती करणारे असतात आणि आबा तुमच्यात पण गमती करणारे असतात. मी दोघात पण असते, एक असतो पण सगळी गंमत करतो. त्यामुळे कसल्या गमतीला तुम्ही अजिबात रे बाबांनो हे करू नका. फक्त तुम्ही सगळ्यांनी जे घड्याळ चिन्ह आहे हे पण सगळ्यांनी बटन दाबा. मी गंमत एक सांगतो, मी तुमच्या सगळ्यांसाठी आणलंय आणि मी प्रत्येक गावामध्ये एक एक कॉपी अजितदादा पवार साहेबांनी आपल्या 5 TMC ची योजना कशी मंजूर केली होती हे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी इथं खडकवासल्या संघर्ष समितीचे पण अध्यक्ष पण समोर तिथं दिसत आहेत. पत्रकार पण त्यांना वाचा फोडणारे पत्रकार पण शेजारी बसलेले दिसत आहेत. मी मुद्दाहून हे त्यांच्यासाठी आणलेले, फक्त मी 2 मिनिटं त्या बाबतीमध्ये घेणार आहे. जरा एक जण उठा जरा. आपल्या विरोधकांनी सांगितलं की फक्त एक ओळीचं हे पत्र आहे 5 TMC योजना. ही योजना काय मंजूर नव्हती, ह्याला कुठली मान्यता नव्हती. ठीक आहे, योजना मंजूर नव्हती, त्यांना काय माहिती आहे. पहिल्या वेळेतच लिहिलेलं आहे आपल्या संदर्भे पत्राने प्राप्त प्रस्तावाचे अनुसार. हा प्रस्ताव सगळा तयार केला, ह्याच्यासाठी मिटिंग झाल्या. त्यामध्ये आपल्या संदर्भे पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे. आता तत्वता मान्यता कळवण्यात येते म्हणल्यानंतर हा किती मोठा शब्द आहे. परत खाली काय लिहिलंय, असून प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात येईल. खालच्या स्तरावर मुंबईला याची गरज नाही. हे पुणे ऑफिसर तुम्ही तुमचं हे खडकवासल्याचं आपलं जे 5 TMC योजनेचं काम खालच्या लेवलच तुम्ही करावं आणि मग त्याचा खातर अहवाल असल्याची खातरजमा कामाई प्रशासकीय तांत्रिक मान्यता सर्वेक्षणाचं काम करण्यात यावं. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे खालचं हे काय एवढं अवघड नाहीये आणि हे सगळं तयार बाबांनो आपण सगळं केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला गंमत सांगतो, त्यासाठी पहिली मीटिंग दादांनी 6/4/2021 रोजी ही मीटिंग घेतली. हे मीटिंगचं हे प्रोसिडिंग 6/4/2021 ही दादांनी मीटिंग आपल्या 5 TMC योजनेसाठी घेतली. दुसरी मीटिंग त्यानंतर 26/8/2020 ला ही दुसरी मीटिंग झाली दादाची. ही दुसरी मीटिंग झाली. तिसरी मीटिंग ही 28/8 ला ही एक तिसरी मीटिंग मंत्रालयामध्ये जयंत पाटला ते पालक जलसंपदा मंत्री त्यांनी मीटिंग घेतली. 28/8 ला एक मीटिंग घेतली. त्यानंतर 28/8 मीटिंगचं हे इतिवृत्त हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि पाणी कसं येणार आहे, हे जे 5 TMCचं पाणी कसं येणार आहे हा त्याचा नकाशा. हे नकाशा असताना जरा ती वर घ्या, जरा मोठे आणि हे पाहिजे. नकाशा असताना हे मोठं सगळं काय त्यांना काय माहिती, काय सगळं कट्टा कसा तयार केलाय, कागद कशी लावल्यात. काम करणाऱ्या माणसालाच कळतं, न करणाऱ्याला काय कळायचे कारण नाही. मला थोडं लबाडी काढायची पण मी जरा मुद्दावून केले, जरा थोडं हेच. हे खडकवासला प्रकल्प पाणी कुठं सोडायचंय, उजनी जलाशयाची MDDL 491 मीटर, उजनी जलाशय पूर्ण संचय पातळी 496 मीटर, शेटप्रो हवेली उच्चतम कालवा तलांग 561 मीटर, एकूण हेड 70 मीटर. चांदगुडे ताई तू ऐक जरा, ही तुझ्यासाठी आहे. एकूण हेड 70 मीटर, फिक्शनल हेड अंदाजे 10 मीटर, पाईपलाईनची लांबी 10 किलोमीटर. पाईपलाईनची लांबी किती? 10 किलोमीटर. आणि कालव्यात सोडा लागणारा विसर्ग 500 क्युसेस आणि लागणारी अश्वशक्ती
22,000 हॉर्सपोर सोलरवर. मग हे सगळं तयार केलं, सगळ्याला मंजुऱ्या घेतल्या. नंतर त्याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांचं नाव पण घेतो, ठाकरे साहेबांनी हे केलं. हे सगळे नकाशे काढले, हे सगळ्या मिटिंगा घेतल्या, हे सगळं केलं आणि काय म्हटले, फक्त एकच कागद आहे. आता एक कागद आहे का 2 कागद आहे? माझ्या पत्रकार बांधवांनी त्यांना हा कागद दाखवावा आणि त्यांना विचारावं, ठीक आहे वरच्या सगळ्या मुंबईच्या मान्यता मिळाल्या होत्या, खालचं नाशिकचं वगैरे हा किरकोळ खालचा लेवलचा विषय असतो. त्यामुळे बाबांनो, या गोष्टीमध्ये आपण किती दिशाभूल करता हे आपल्याला त्याच्यावरून दिसतंय. कारण का कार्यक्रमाला थोडा दादांना अजून आप्पासाहेबांना बोलायचंय, त्यामुळे मी आधी काय बोलणार नाही. अजून आपल्याला प्रत्येक प्रमुख गावा, मोठ्या गावामध्ये आपल्या सभा होणार आहेत. त्या सभेमध्ये मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना बोलणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, आपल्या महायुतीच्या माध्यमातून खूप चांगलं काम या राज्यामध्ये निश्चित प्रकारे झालेलं आहे. विशेषतः महत्वाचं, शेवटच्या दिवशी दादांनी जंक्शनची MIDC ही शेवटच्या 8 दिवसामध्ये मंजूर केली. शेवटच्या 8 दिवसामध्ये. तुम्हाला गंमत नाही, जंक्शनची MIDC जर मंजूर झाल्यानंतर त्या भागाचा काय विकास होणार आहे, त्या परिसरामध्ये काय चित्र, निमगाव केतकीला त्याचा काय फायदा होणार आहे, हे तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये कळेल. कारण का जंक्शनची MIDC जमीन तिथं सगळी सरकारी शेती महामंडळाची जमीन आहे. त्यामुळे उद्या MIDC ला वाढवायची असेल तर असंख्य हजारो एकर जागा तिथं उपलब्ध होणार आहे. चारही बाजूनी रोड त्यामध्ये होणार आहेत. इथं वकील आहेत, वकील संघटनेचे पदाधिकारी आहेत. दादानी जे आपल्याला बारामतीत जावं लागायचं ते कोर्ट पण कसं मंजूर केलं, असे अनेक उदाहरण. आज काय मी ते वेळ घेत नाही. त्यामुळं बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्या घरचा उमेदवार तुम्हीच, तुमचा एक लहान भाऊ, मोठा भाऊ या नात्यानं तुम्हीच उमेदवार या नात्यानं माझ्यासाठी तुम्ही मतदान मागावं. शेवटी काम करणारा माणूस कुठेतरी चुकत असतो. शेवटी माझ्याकडून काही चुकलं असेल तर या चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, तुमची सगळ्यांची माफी मागतो. भविष्यामध्ये ती चूक मी निश्चित प्रकारे सुधारून घेईल. पण तुम्ही माझ्यासाठी स्वतः, तुम्हीच उमेदवार आहात, तुम्हीच मामा आहात या नात्यानं तुम्ही घरोघरी जाऊन माझ्यासाठी मतदान मागावं ही सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि अधिक न बोलता आपण माझं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे, आपणास मी विनंती करतो की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं. तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आप्पा बोलतायत. या ठिकाणी ज्यांचा प्रवेश होतो ते आप्पासाहेबजी जगदाळे, माजी सभापती, मार्केट कमिटी इंदापूर, संचालक. आप्पांचा प्रवेश होतोय. दादांच्या विचारांशी आप्पा पाऊलं टाकताय. आणि अर्बन बँकेचे इंदापूर देवराजी भाऊ जाधव यांचाही प्रवेश दादांच्या उपस्थितीमध्ये. सन्मान प्रवेश होतोय इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संचालक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे. यानंतर सन्मान होतोय इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय देवराज भाऊ जाधव, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय अंकुश दादा जाधव, सन्माननीय अंकुश दादा जाधव. दादांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतरावजी मोहोळकर आपला या ठिकाणी प्रवेश होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपला प्रवेश, स्वाभिमानाचं घड्याळ आता हातात घेतलं जात आहे. यानंतर प्रवेश होतोय इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय विलास अण्णा माने. अण्णांना ही विनंती, आपण आपला प्रवेश स्वीकारायचा आहे. यानंतर व्हाईस चेअरमन निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कांतीलाल झगडे. धन्यवाद. यानंतर पुढचा प्रवेश होतोय पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शाळगाव नगरचे सुपुत्र सन्माननीय विठ्ठलाप्पा जाधव. यानंतरचा प्रवेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तुषार जाधव. यानंतरचा सन्मान
माजी संचालक मार्केट कमिटी इंदापूर चित्तरंजन पाटील, कौमुदी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक राहुलजी जाधव, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रोहितदादा मोहोळकर आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे किरणदादा बोरा आपलाही सन्मान या ठिकाणी आपलाही प्रवेश प्रदीप मामा जगदाळे प्रदीप मामा जगदाळे इंदापूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, आबावीर उपसभापती पंचायत समिती इंदापूर, मचिंद्रवीर संचालक निराविमा सहकारी साखर कारखाना माऊली बनकर, माजी व्हाईस चेअरमन कर्मेगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, हरिदास भोगरे संचालक निराविमा सहकारी साखर कारखाना, शब्बीर काजी माजी सरपंच लुमेवाडी, ताऊबाई शेख संचालक खरेदी विक्री संघ, आदी कुमार गांधी माजी नगरसेवक इंदापूर, ऍडव्होकेट रामकृष्ण मोरे माजी चेअरमन इंदापूर बँक, माणिक गोंड सदस्य ग्रामपंचायत निमगाव, विनोद कुमार जाधव आणि शरद गायकवाड मातंग एकता आंदोलनाचे आपलाही सन्मान, शांतीलाल शिंदे संचालक कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब उर्फ काका अर्जुन चिकरी, गण्यकुमार जंगाडे खोरोची, रवींद्र सरडे संचालक कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, सचिन जाधव ग्रामपंचायत सदस्य, सुभाष भोंग ग्रामपंचायत सदस्य, अनिल भोंग ग्रामपंचायत सदस्य, हनुमंत राऊत ग्रामपंचायत सदस्य, माणिक भोंग चेअरमन, वसंतरावजी शिंगाडे सागरची वाघमोडे, आदित्यराव निमगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विकास सोसायटीचे आजी माजी सदस्य सभापती सर्वांचा प्रवेश, अमोलदादा गोयटे संचालक खरेदी विक्री संघ, मनोज जगदाळे पाटील माजी पंचायत समिती सदस्य युवा नेते, नंदकुमार मामा पोळ संचालक मार्केट कमिटी, वसंतरावजी शिंगाडे पाटील माजी संचालक विकास सोसायटी शेळगाव, पत्रुलाल विसाळ वरपुटे खुर्द, सागर वाघमोडे पाटील ग्रामपंचायत सदस्य शेळगाव, अजिंक्य जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य शेळगाव या सर्वांचा प्रवेश होतो. जाधव ग्रामपंचायत बावरा यांचाही सन्मान होतोय, माऊली काका निंबाळकर यांचाही सन्मान होतोय, भांडवलकर साहेब यांचाही सन्मान होतोय, चित्तरंजन आबा पाटील आबांचाही प्रवेश होतोय. सर्व मान्यवर आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये जाहीररित्या प्रवेश करतायत. सन्माननीय संदीपजी पाटील यांचाही प्रवेश होतोय, सन्माननीय वीर सर यांचाही प्रवेश होतोय. सर्वजण ही मंडळी दादांचा विचार घेऊन उभा राहत आहेत आणि स्वाभिमानाचं घड्या आपल्या मनगटामध्ये घालतायत आणि महायुतीच्या विचारानं अखंड महाराष्ट्र उभा राहतोय. धन्यवाद. शिंदे यानंतर माऊली शिंदे यांचाही प्रवेश होतोय, प्रदीप मामा जगदाळे यांचाही प्रवेश होतोय, शब्बीरबाई काजी यांचाही प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. कैलास येवळकर यांचाही प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते, योगेश महाडिक माजी शहराध्यक्ष युवक काँग्रेस यांचाही सन्मान प्रवेश होतोय. बारामती माजी शहराध्यक्ष युवक काँग्रेस योगेश महाडिक, ऍडव्होकेट रियाज खान माजी शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बारामती यांचाही प्रवेश या ठिकाणी होतोय. आबा पाटील कालटर यांचाही प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. सागर वाघमोडे शेळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यांचाही प्रवेश होतोय. सर्व मान्यवर तुषारबाबा जाधव युवकांचं आशास्थान युवकांचं प्रेरणास्थान प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. शेळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य अजिनाथ जाधव यांचाही प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. सुभाष वकील ग्रामपंचायत सदस्य निमगाव केटी यांचाही प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. अनिल भोंग ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी यांचाही प्रवेश, माणिक भोंग यांचाही प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. ग्रामपंचायत सदस्य हनुमंतजी राऊत निमगाव केतकी यांचाही प्रवेश होतोय आदरणीय दादांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. खरंतर मातीमध्ये कांद्याचा दाणा टाकला तर त्यामधून हजारो धान्य उगवण्याची हिंमती शेतकऱ्यांच्या मनगटात असते. चला यानंतर तुमच्या आमच्याशी संवाद साधण्यासाठी सज्ज होतोय सुधाकर कंसे उपसरपंच ग्रामपंचायत आनंदनगर यांचाही प्रवेश होतोय.
आडनगर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विनंती, आपण व्यासपीठावरती या. विलास पवार प्रवेश होतोय. चला, धन्यवाद 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 धन्यवाद. अनेक जणांच्या मनगटात विचारांचं घड्याळ घातलं. आणि शब्दांचे पक्के असणारे प्रवेश दादांनी, ज्या दादांचा आधी काम बोलतात मग दादा बोलतात, अशा अधोंश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जंक्शन एमआयडीसीतील काही कार्यकर्त्यांच्या शुभास्ते दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दत्तात्रय आबा परतडे यांचाही प्रवेश होतोय. जंक्शन एमआयडीसी ला मंजुरी दिल्याबद्दल आणि इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार प्राप्त झाला याबद्दल दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर मनोज चगदाळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार विठोबा रखुमाईची मूर्ती आदरणीय दादांना देत आहे. निमगाव केतकी नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सर्वांचा प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते. मनोज चगदाळे युवा नेते आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आदरणीय दादांच्या सन्मानासाठी विठोबा रखुमाईची मूर्ती. ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांना विनंती, आपण कृपया स्थानपन्न व्हा. बाकीच्या मान्यवरांचे प्रवेश दादांच्या शुभ हस्ते चालू आहेत. ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांना विनंती, थोडीशी जागा मोकळी करून द्या. जंक्शनला एमआयडीसी मंजूर करून दिल्याबद्दल आदरणीय दादांचा जंक्शन ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान. चला, माऊली काका बंदर, बाळासाहेब आबा पाटील, सरळ टी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्मान्य बाळासाहेब कोकाटे पाटील यांचाही प्रवेश होतोय. ॲडव्होकेट रामकृष्ण मोरे माजी चेअरमन इंदापूर. यानंतर तुमच्या आमच्याशी संवाद साधतायत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे इंदापूरचे माजी सभापती आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे बोलतायत. जगदाळे साहेब बोलतायत. एक हात वर करूया आणि दोन्ही हातावर जोरदार टाळी वाजवूया. बोलतायत आदरणीय आप्पासाहेब जगदाळे साहेब. आदरणीय बोलतायत देवराज भाऊ जाधव बोलतायत. देवराज भाऊ जाधव, आपणास मी विनंती करतो की आपण सांगली जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजय काका पाटील, आपलं मनस्वी मनापासून स्वागत. आज या लिमगाव केतकीमध्ये अजितदादा राष्ट्रवादीची सभा खर तर म्हणजे आम्ही
परवेश घ्यायचा जो विचार केला तर खरं बाकीचं कुठलं काय नसताना पण फक्त विकास बघून आम्ही परवेशचा घेतलेला आहे. खरोखर आम्ही आता जवळून बघतोय जवळजवळ आमचा विकास म्हणजे पहिलीपासून कमी प्रमाणात झालेला आहे आणि आम्ही जवळजवळ 25 वर्षे एका पक्षात काढलेली माणसे 25 वर्षे जिल्हा परिषद लढवलेल्या असलेल्या पंचायत समिती लढवल्या असलेल्या सगळ्या अजून मतदार लिमगाव लिमसकार मतदारातून सगळी पदं आम्ही घेतलेली. खरं तर पदं सगळी मिळाली पण आम्हाला विकास करण्याची संधी मिळाली नाही. म्हणून आम्ही विकासाकडे बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलाय. खरं तर म्हणजे इथून पुढे जर विकास करत असतील तर फक्त अजितदादा आणि अजितदादाच्या मागे भरणे मामा असा विकास जवळ बघितलेला आहे आम्ही. आता आम्हाला पदं मिळाली सगळी मिळाली पण विकास होत नसला तर आमच्यापाशी आम्ही पुढारी एकीकडे मतदार एकीकडे व्हायचा वेळ आली. तर नसतं म्हणजे आपल्याला इतकं लोकांनी निवडून दिलं आपल्याला पण आपल्याला जर विकास होत नसेल तर मग कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे जनतेच्या हिताचा. कारण आपल्या माग आता हे पण म्हणले आपले तात्या दशरथ तात्या डोंगरे आणि 25 वर्षे विरोधात असत तर तात्या नामी आणि अख्ख्या गावाला माहिती इलेक्शन आल्यावर तात्याचं देव बजावत होतं काय होत सगळ्यांना माहिती. आता गावाला वाटेल पण आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन आम्ही मामाचा मागे उभा राहून ठामपणाने कार्यकर्त्याचं सुद्धा सगळं काम झालेलं पाहिजे. कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे. आपण एक थोडं जबाबदार नेता म्हणून आपल्याला सन्मान घेणारे आम्ही माणसं नाही. आम्ही कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान मामाकडून घेऊन सगळं विकासाचं काम मामाच्या हातून करून घेणार आहे. तर अशा पद्धतीत आम्ही कार्यकर्ती खरं तर म्हणजे तुम्हाला माहित आहे 25-30 वर्ष आम्ही साहेबावर काम केलं पण आम्ही पक्ष सोडायचा विषय जेव्हा घेतला आमची कामं आतापर्यंत कुठली झालेली नाही ती गोरगरिबांची कामं व्हाय ना ती. म्हणून आम्ही निर्णय पक्का घेतला. आम्ही जाधव कुटुंबियांनी विचार करून आप्पासाहेबांची आम्हाला साथ मिळालेली. खरं तर म्हणजे आप्पासाहेबांना माहिती आम्ही एक वेळेस मी क्वारंटाईन झालो होतो 27 दिवस क्वारंटाईन होतो दोघच नवरा बायको इकडे एक खाट इकडे एक खाट 27 दिवस एकामेकाच तोंडाकडे बघत होतो. तर विषय सांगायचा म्हणजे खरोखर वर्ण खाली आलेलो आम्ही आणि आम्ही गेल्या साधारण 2 वर्षात आप्पासाहेब आमच्या जोडीला होते. आंदोलन केलंय विजेच्या बाबतीत इंदापूरमध्ये रात आम्ही तिथं काढली आंदोलनासाठी. आता रातभर आम्ही झोपलो. आप्पासाहेब स्वतः होती आणि सकाळी म्हणजे आता 11 वाजता आपण सकाळी आंघोळ्या करून माघारी येऊ. आम्ही घरी गेलो आंघोळीला घरनं बायको म्हणजे रस्ता कुठं होता मी म्हणलं स्वतः साहेब झोपा म्हणजे तेवढंच राहिलं होतं झोपायचंच राहिलं होतं म्हणजे झोपायचंच राहिलं होतं. मला बघा तर हाई खालशीवर हाई खालशीवर मला काय म्हणलं आपण गोर गरिबांसाठीच काम करतोय. आपण गरिबीत ना आलेलोय. आपल्या जनतेचा विकास व्हायला पाहिजे. आपल्यावर जी लोक असतील त्यांचं काम व्हायला पाहिजे. झोपायचं काय करायचं मी आता सांगत तसं ऐकायचं. आणि एक ठरलं होतं आमचं की पोरांना बाबा आपण दोघं वाचलोय या एकामेकाला हायतोवर वाकडं बोलायचं नाही. मग तिला मी म्हणलं झालं का सोडून आपण काय ठरलं होतं जगून वाचून आलो एकामेकाला अजिबात काय बोलायचं नाही. जाऊ द्या म्हणजे विषय सोडून द्या. तर अशा पद्धतीचं आम्ही जीवन जगत आलेलो आतापर्यंत. आता काय करायचं जर कामच करायचं म्हणतात अशा पद्धतीने आम्ही काम करणारी माणसे रातून दिवसा कोणाचा आम्ही निवडून येतो म्हणजे आमचं सुद्धा तेवढं कष्ट आहे म्हणून आम्ही निवडून येतो. कारण ह्या काळा कधी कुणाचं अक्षर होऊ द्या काय होऊ द्या अशा पद्धतीने आम्ही रास्तावर कुठं काम 24 तास आमचं फोन चालू असते म्हणून आम्हाला लोक निवडून देतात. पण ह्यांचं गाणं जाधवालाच काम सारखं होत होती. आता की जे इलेक्शनला ऐकायचं त्याला आम्ही तुम्ही थोडं कटळून आम्ही निर्णय घेतला. आम्ही आमचं वय बी आता 65 आहे.
आणि इथून पुढं हायतवर आम्ही मामापाशीच राहणार एवढं आम्ही काय असं 5 वर्षाला याचं पक्ष बदलणारी माणसं नाही हाय तोपर्यंत राहणार आहे. आणि मला कोणावर टीका करायची नाही. आम्हाला त्रास झालेला आहे आपण तो आम्हाला काय कोणाला टीका करायची नाही. असं ते म्हणतील आम्ही एवढी पदं दिली काय झाली आमच्यावर टीका केली तर आम्हाला सुद्धा खंबीरपणाने बोलायला आम्ही आहे त्याच्याबद्दल काही नाही. आणि सर्व मतदार बंधूंनो विनंती करतो की आपल्याला घड्याळ येणाऱ्या 20 तारखेला 21 तारखेला घड्याळ चिन्ह शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करायचा 20 तारखेला. खरं तर म्हणजे आता तात्याने सांगितलं एकत्रच आम्ही काम करणार. आणि आमचं इलेक्शन अजून निमगाव केतकी म्हणजे आमचं कधी भांडण झालेलं नाही. इलेक्शन झालं की आम्ही सगळी ना ती जागेला आणतो. कुठलं विकासाचं काय काम असलं काय असलं कुणाचे असं झालं तरी आम्हाला काही वाटत नाही. काम झालं पाहिजे ही आमची भूमिका असते. तर हे करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार आणि या विधानसभेचे उमेदवार भरणे मामा, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेबजी जगदाळे आणि समोर बसले तमाम मतदार बंधू आणि बहिणींनो, आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमला. कालपासून आपल्याला सर्व निरोप मिळालेला आहे. सर्व मनापासून सर्वांचं मतदारांचा मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. आम्ही आतापर्यंत 25-30 वर्षे नामदार हर्षवर्धन पाटीलच्या बरोबर काम केलं. आम्हाला काय जादू केली होती आम्हालाच कळलं नाही. अशी प्रकारची जादू आज आम्ही सर्व निमगाव केतकीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व साथीदारांनी आज मोडून काढलेली. आणि भरणे मामांना खंबीरपणाने पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. भरणे मामांनी तालुक्यामध्ये विकास जवळपास 5,500-6 हजार कोटीचा विकास केला. जिकडे जाईल तिकडे रस्त्याचे काम चालू, मशिदीचे काम चालू, दलितांचे काम चालू. अशा प्रकारचा मामांना कोणी निधी मागितला की लगेच 25 लाख मंजूर, लगेच 30 लाख मंजूर. आणि जशा गरजा असतात तसे कामाला निधी मंजूर केलेला आहे. 10 वर्षामध्ये मामांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केलेली. आम्हाला 10 वर्ष आमदार नव्हता, परंतु आम्ही मामाकडे गेलो नाही का तर आमचीच खंत आम्हाला सांगायची की आम्ही मामाच्या विरोधात काम केलेलं आहे, आपण कसं मामाकडे जायचं. परंतु आता ठरवलंय या इलेक्शनला चांगल्या पद्धतीचं काम करायचं, मामाला मतदान मोठ्या प्रमाणात मिळवून द्यायचं, खंबीर अशी आम्हाला साथ द्यायची. आणि नंतर आमचे काम मामा काय असेल ते करतील किंवा अजून नाही केलं तरी सुद्धा चालेल, परंतु आम्ही मामाची साथ सोडणार नाही. एवढ्या इलेक्शन पुरतं नसून मामा आहे तोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत मामाच्या पाठीमागे आम्ही साथ देणार आहे. कारण मामाचे आमचे संबंध लहानपणापासूनचे संबंध आहे. त्यांचे चुलते आणि वडील आम्हाला त्यांच्या घरचं बांधकाम आम्ही केलेलं आहे, इंदापूरचं बांधकाम केलेलं आहे. मामाला आम्ही बरोबर जेवायला असायचो, झोपायला असायचो. अशा प्रकारचं आम्ही मामांच्या बरोबर दिवस काढलेले आहेत. त्यामुळं मामा आम्ही तुम्हाला कधी विसरू शकणार नाही आणि तुम्ही आम्हाला विसरणार नाही. आपल्या घरातले संबंध असल्यामुळं आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठीमागे काम करू आणि जेवढं मतदान आपल्याला घडवून आणता येईल तेवढं तालुक्यात आम्ही घडविणार आहे. आमचे पाहुणे असतील, दोस्त असतील, अनेक मित्र असतील, अशा प्रकारचं आम्ही मतदान घडवून आणणार आहे. आणि आपल्या 20 तारखेला मामांच्या घड्याळाच्या चिन्ह समोर बटन दाबून मामाला प्रचंड मताने विजय करायचा आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपली राहिलेली कामं सुद्धा मामा केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेबजी जगदाळे बोलतायत. 2 हात वर करायचे आणि जोरदार टाळी वाजवायची. चालू आहेत का?
आज निमगाव गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुम्हा सर्वांचे आवडते नेते आदरणीय अजितदादा या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि सांगलीचे माजी खासदार आणि आताचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील, आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय दत्तामामा भरणे, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपदादा गारटकर. आता मी सर्वांची काही नावं घेऊन वेळ घेत नाही. या ठिकाणी पुण्यावरून दौंडवरून आले वैशालीताई नागवडे असतील, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय अशा सर्व संघटनेचे पदाधिकारी, समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू, खऱ्या अर्थानं लोकांना प्रश्न पडला असेल की आप्पासाहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश का केला. गेले 15 माझ्या आयुष्यातलं 60% दादांबर असेल, साहेबांबर असेल आणि सुप्रियाताई बरोबर गेलेलं आहे राजकारण करायचं. बरोबर आहे का. सुरुवातीला दादांनी मला सपोर्ट केला आणि मी जिल्हा बँकेवरती त्या ठिकाणी निवडून आलो. गेले 17, 18, 20 वर्ष या ठिकाणी जिल्हा बँकेवरती काम करतोय. खऱ्या अर्थानं या पक्षामध्ये येण्याचं, मामाला सपोर्ट करण्याचं कारण एवढंच होतं की गेले 15 दिवस आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी गावोगावमध्ये फिरून मतदाराशी आम्ही चर्चा केली आणि चर्चामध्ये सूर असा आला, जर राज्यामध्ये नेतृत्व करायचं असेल आणि तालुक्यामध्ये काम करायचं असेल, जनतेची कामाची सोडवणूक करायची असेल तर खऱ्या अर्थानं अजितदादांना तुम्ही सपोर्ट करा, अशा प्रकारचा सूर आमच्या कानावरती आला. खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक झाली होती, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं दादांची चर्चा झाली होती. पण दादा, खरं सांगायचं म्हणजे मी खरं बोलतो की मला बी काही अपेक्षा होत्या. ठीक आहे, आता तिथं कोण नाही, तुम्ही मी भाषणामध्ये सांगितलं, आता तिथं कोण नाही म्हणून आप्पासाहेब तिथं गेलं, पण आमचा अपेक्षा भंग झाला दादा. मी समोर बसलेल्या जनतेला एवढंच सांगू इच्छितो, गेल्या 5 वर्षामध्ये 19 साली मी वेगळा निर्णय घेतला. पक्षात कुठले गेलो नव्हतो, पण पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये कोविडमुळे अनेक सोसायटीच्या ग्रामपंचायतच्या निवडणूक झाल्या. त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामध्ये, सोसायटीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये मी इतर बसलेल्या बरेचशाच कार्यकर्त्याला मी विरोधात भूमिका घेतली असेल. ती विरोधात भूमिका घेतली, आज मी या पक्षामध्ये प्रवेश करतोय. तुम्हाला हा प्रवेश मान्य आहे का, मला या ठिकाणी सांगा पहिलं. मग आता तसा दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे, ज्यांनी आम्हाला मदत, मी ज्यांना मदत केली, सोसायटीला मदत केली, ग्रामपंचायतीला मदत केली आणि अनेक कामामध्ये मदत केली, त्यांना सुद्धा हा निर्णय मान्य पाहिजे का नाही. हा, तर माझी तालुक्यातील तमाम कार्यकर्त्याला विनंती आहे, ज्यावेळेस मलाही लोक विरोध करून स्वीकारतात, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा भरणे मामाला स्वीकारलं पाहिजे, अशी मी तालुक्यातल्या तमाम जनतेला या ठिकाणी विनंती करतो. आज आपण पाहतोय, गेले 7 तारखेपासून या तालुक्यामध्ये ज्यांचा प्रवेश झाला, 7 तारखेला प्रवेश झाला. शेवटी आम्ही 6-7 महिने आम्हाला असं वाटलं होतं की चला आपल्याला तिकीट मिळेल. घरोघरी आम्ही फिरलो, लोकांना माझंच फायनल आहे असं सांगितलं. लोकांनी सुद्धा त्या गोष्टी मान्य केल्या, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय वेगळा झाला आणि निर्णय वेगळा झाल्यानंतर चर्चा सुरू झाली
नाती गोती आमची नाते आहेत, आमचे संबंध आहेत, आम्ही बरोबर काम केलंय. जर नाती गोती होती तर 5 वर्ष थांबला असता म्हणून काय झालं असतं. अरे 20 वर्ष तुम्ही काम केलंय, 10 वर्ष तुम्हाला लोकांनी घरी बसवले, तरी पण तुमची हवस आहेच मुख्यमंत्री व्हायची दादा. आणि मला एका सभेमध्ये म्हणलं ह्याला स्वप्न पडतायत आमदारकीची. का पडून येत? तुम्हाला मुख्यमंत्र्याची पडतात तर आम्हाला का आमदारकीची पडून येत? शेवटी आम्ही बी जनतेची सेवा करतोय आणि जनतेच्या माध्यमातून ज्यावेळी जनता ठरवते कुणाला आमदार करायचं आणि निवडून आलेले आमदार ठरवतात कुणाला मुख्यमंत्री करायचं, तसं आम्ही निर्णय घेतलाय की आमच्या सगळ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला वाटतंय की दादाच मुख्यमंत्री झालं पाहिजे. दादांची माझी चर्चा झाली. या चर्चेमध्ये दादांना मी काही कामं सांगितली. त्यामध्ये प्रामुख्याने 3 कामं होती. गेले 5 वर्ष झालं या कामाच्या बाबतीत मला वाटतं की कुठलं तरी एखादं काम आपलं नक्की होईल. पण ही धमक काम करण्याची फक्त अजित दादामध्येच आहे, ते काम आपलं होणार आहे. प्रथमतः मी सांगितलं दादा 22 गावाचा पाण्याचा प्रश्न, तर ते आता मामाने तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्या बाबतीत आता काही जास्त बोलण्याची गरज नाही. दुसरं काम सांगितलं नीरा भीमा नदीवरती असणारे बंधारे, तर दादानी त्याच वेळेस सांगितलं की आप्पासाहेब त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी तुम्हाला ती दोन्ही कामं नीरा नदीवरली किंवा भीमा नदीवरली करून देतो. त्यांनी मला शब्द दिला, त्याबद्दल मी दादांना धन्यवाद देतो. मी दादा दुसरी एक मागणी आमची आहे की पोट तिडकीनं सांगतो, या तालुक्यामध्ये आरोग्य सेवेला खूप अडचण आहे. एक तर बारामतीला जावं लागतं, एक तर अकलूजला जावं लागतं. दादा काल परवा बी आपल्या तालुक्यातली कमीत कमी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर त्या अकलूजच्या हॉस्पिटलला 25 तरी माणसं त्या ठिकाणी वाट बघत असतात. काल मी मामांना फोन लावला की बाबा अशी एक मुलगी आजारी आहे, एका मुलाची आहे आजारी आणि त्याला मदत करावी लागते. मामाने सुद्धा ताबडतोब त्या ठिकाणी 50,000 रुपयाचं मुख्यमंत्री निधीतून काल त्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. परंतु दादा इंदापूर या ठिकाणी एखादं म्हणजे ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल आणि कमीत कमी 40-50% जरी पैसे त्या हॉस्पिटलमध्ये घेतलं तर लोकांची अडचण बरीचशी त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. आता तुम्ही माग 6-7 महिन्यापासून मी त्या ठिकाणी दादा या ठिकाणी मी 1.5 एकर जागा माझी मी द्यायला देणार आहे. तुमच्या माध्यमातून ती सोडवणूक करावी की कशाही पद्धतीनं या 2-3 वर्षाच्या काळामध्ये एक हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा राहावं, आमची मनापासून इच्छा आहे. तरच गोरगरिबाला त्या ठिकाणी उपचार मिळतील. आज आपण पाहतोय आता चर्चा होणार आप्पासाहेबांनी काम इकडे घेतलं, काय घेतलं असेल, काय झालं असेल. दादा 15 दिवस चर्चा चालल्या होत्या, कारखाना बँक काय काय. अरे कारखाना काढायचा आहे दादा, तुम्ही मला एकदा परवानगी द्या इंदापूर तालुक्यात राहायला, न कर्ज घ्यायचा खर्च करा उभा करतो. नाही मी धावला नाही तर त्यांनी तर मला ही द्यावी युनिव्हर्सिटी द्यावी. कारखाना न कर्ज घेता उभा करून आणि चालवून दाखविल हे आप्पासाहेबाचा शब्द आहे. आणि काय सांगताय हो कारखाना बिरखाना सांगतो तुम्ही. कारखाना हा विषय काय लय मोठा नाही. शेवटी या गोष्टीची चर्चा होणे 20-25 वर्ष 30 वर्ष या राजकारणामध्ये काम करत असताना या इंदापूर तालुक्याचा जनतेचा विश्वास निर्माण करण्याचं काम मी केलंय. जिथं राहतो तिथं प्रामाणिकपणे काम करतो, परंतु कधी पदाची अपेक्षा नाही, कधी कधी आर्थिक लोभ नाही. आणि कधीही कोणी सांगावं की कुठली निवडणुकीमध्ये कुणाची गाडी घेतली, कुणाकडून डिझेल टाकले, कधी घेतलंय का मामा? मामाच्या सुद्धा 2 निवडणुका आपण त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि 2009 पासून मामा आणि आम्ही 2019 पर्यंत त्या ठिकाणी एकत्रितपणे काम केलंय. त्यामुळं जरी आमचे काय उमेदवारी म्हणून हेवे देवे झाले असतील, पण त्याच्या पलीकडे आमचं काय दुसरं काय झालेलं नाही. त्यामुळे त्या विषयावर कुणीही काय म्हणाल की त्यांनी नव्हता का हे केलं. त्यानंतर आम्ही दादांचं आणि ऐकलं होतं आणि 2014ला मामाचं आपण परत काम केलं होतं, बरोबर का मामा? त्यामुळे तो देवा देवा त्याच वेळेस संपलेला होता. 19चा विषय वेगळा होता, तो काय आता त्याचा काय तो किरकोळ विषय होता. परंतु आता मला या मतदाराला विनंती करायची, आम्ही आलो
तुम्ही घाळ पाडणार आहे, नक्की 100% घाळ पाडणार आहे. तर आता इथून उठल्यानंतर आपण सर्वांनी गावागावामध्ये जाऊन, वार्डामध्ये जाऊन, त्या ठिकाणी बूथ कमिटी असतील त्या बूथ कमिटीने त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आपली यंत्रणा कशी चालली याचं सुद्धा नियोजन करावं लागणार आहे. आणि या तालुक्यातला बहादर मतदार किंवा तुमचे आमचे सर्व कार्यकर्ते हे 2009 पासून तयार झालेत का नाही मामा? त्यामुळं अडचण येणार नाही, परंतु आपण घाळ आता कामा नये. यापेक्षा जास्त काही बोलण्याची मला वाटत नाही की आवश्यकता आहे. आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी भाषणं करावी लागणार आहेत, परंतु आम्हाला या पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी शेवटी दादा राज्याचे अध्यक्ष, देशाचे अध्यक्ष आहेत आणि प्रदीप दादा हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. शेवटी प्रदीप दादाची सुद्धा सहमती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळं इथं हनुमान कोकटे आहे, त्यांची सहमती आहे का नाही? नाहीतर परत हलवत आबाजी चालली पाहिजे, आम्हाला काम करायचं अवघड होत जायचं. तर ते आमची नातीच आहेत. जसे हर्षवर्धन पाटलाची आमची नाते आहेत, तसे हनुमत आबाजी बी आमची नातीच आहेत. त्यामुळं आमचं काय कुठे भांडण झालं नाही, पण राजकीय हे नेहमीच हे असतात. प्रत्येक जणाला प्रत्येकाच्या पार्टी पक्ष सांभाळायचा असतो आणि म्हणून आज आपण एवढ्या संख्येनं, कालच दादा निरोप आला, मी मामाला म्हणतो तो आपण 2-4 दिवस पुढे घेऊ. शेवटी लोक आपण नेहमीच बोलवतोय, आमचा तर 15 दिवस कार्यक्रम चाललाय, लोक कंटाळली, या इकडे जावा तिकडे. त्यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम दादा सांगतो की या ठिकाणी निमगाव या ठिकाणी घ्यावा लागला. बंडूदादाचं कार्यालय बी काल आज लग्न होतं आणि तुम्ही आमच्या प्रवेशाला आला त्याबद्दल आम्हाला असं वाटतंय की दादांचं प्रेम मामा एवढंच माझ्यावरती आहे. आणि आम्हाला सगळ्याला प्रवेश दिला. आम्ही सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थानं अजून कार्यकर्ते आपल्याकडे येणार आहेत. अनेक लोकांना आपल्याकडे घ्यायचंय. पुढच्या 8 दिवसाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनता तर आपल्या बरोबर आहे. प्रत्येक घराघरामध्ये मी 7 महिन्यामध्ये फिरलेलो आहे. त्यांच्या भावना मी समजून घेतलेल्या आहेत. त्या भावनेचा कल हा मामाकडे कसा आणायचा या पद्धतीनं आम्ही या 15 दिवसामध्ये दादा काम करू. गेल्या वर्षी मामा 33,000 मतांनी निवडून आले. ह्या वर्षी 33च्या पुढे आपल्याला 35,000 मतांनी निवडून आणायचंय. हा आपल्या सर्वांनाच मनापासून या ठिकाणी काम करून उद्या या निवडणुकीमध्ये 35,000 मतांनी मामा कसं निवडून येतील ही जबाबदारी आमची नाही, तुमच्या समोर बसलेली जनतेची बी आहे आणि आमची बी आहे. हे आपण पूर्ण करूया. पुन्हा एकदा आम्हाला पक्षात प्रवेश दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार बोलतायत. तुमच्या आमच्या सर्वांशी हात वर करायचा, जोरदार टाळी. हे चालत नाही. आजच्या सभेला उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तासगाव कवठे महांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील, ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं प्रवेश करण्यात आलेला आहे, ते आपल्या सर्वांचे सहकारी अप्पासाहेब जगदाळे, तसंच दत्तामामा भरणे, शशिकांत तरंगे, हनुमान कोकाटे, वैशाली नागवडे, दशरथराव डोंगरे, लतीफ तांबोळी, नानासाहेब शेंडे, संजय सोनवणे, बाळासाहेब सरवदे, देवराज जाधव, दत्तात्रय पत्रे, मारुतीराव वणवे, विशेषतः शिवसेना, भाजप, आरपीआय आणि महायुतीच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, निमगाव, केतकी आणि पंचक्रोशीतील जमलेले माझे सगळे बांधव, माझ्या भगिनी, तसंच आप्पासाहेबांच्या बरोबर आलेले सर्व आमचे सहकारी,
बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आप्पासाहेबांनी, दत्ताभावांनी, त्याच्यामध्ये देवराज भाऊ जाधवांनी, अंकुशराव जाधवांनी, बऱ्याच जणांनी आपली आपली भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आप्पासाहेब जगदाळे, देवराज भाऊ जाधव, अंकुशदादा जाधव, वसंतराव मोहोळकर, विलासराव माने, कांतीलाल झगडे, विठ्ठलांना आप्पा जाधव, तुषार जाधव, चित्तरंजन पाटील, राहुल जाधव, रोहित मोहोळकर, किरणदादा बोरा, प्रदीप मामा जगदाळे, आबा वीर, मच्छिंद्र वीर, पवनराव देवकर, प्रतापराव पालवे, माऊली बनकर, हरिदास घोगरे, शब्बीर काझी, दाऊबाई शेख, आदिकुमार गांधी, ॲडव्होकेट रामकृष्ण मोरे, माणिक भोंग, विनोद कुमार जाधव, शरदराव गायकवाड, प्रल्हादराव भोंग, शांतीलाल शिंदे, बाळासाहेब उर्फ काका अर्जुन, धन्यकुमार जगदाळे, त्याचबरोबर आमचे मनोज जगदाळे, संदीप पाटील, रवींद्र सरडे, अमोल भोईटे, नंदू पोळ, वसंतराव शिंगाडे, ॲडव्होकेट सुभाष भोंग, सचिन जाधव, अनिल भोंग, हनुमंतराव, सागर वाघमोडे, अजयनाथ जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा आप्पासाहेबांच्या बरोबर हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अतिशय मनापासून इथं प्रवेश देण्यात आलेला आहे असं मी जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आप्पासाहेबांना या सर्व सहकाऱ्यांना आपण तर अनेक वर्ष एकमेकांच्या बरोबर काम करतोय, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकमेकांचे सगळे स्वभाव माहिती आहे, कामाची पद्धत माहिती आहे, आपली काही विचारसरणी फार वेगळी नाहीये. शिवशाहू फुले आंबेडकरांचीच विचारसरणी आपली आहे आणि त्याच्यामुळं मागच्या काळामध्ये थोडस आपण एकमेकांच्या पासून अंतर आपलं पडलेलं होतं, ते पुन्हा आपण एकोप्याने माझ्या इंदापूर तालुक्याला, माझ्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला पुढे नेण्याच्या करता, सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीने न्याय देण्याच्या करता आपण हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय हा घेतला. त्याबद्दल आप्पासाहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद. तुमचे मनापासून मी आभार मानतो, सर्व सहकार्यांचे पण आभार मानतो. खरं तर हा कार्यक्रम बघितल्यानंतर जयंत पाटलांना वाटलं असेल की कशाला मी आता तुतारीचा उमेदवार दिला, त्याच्याऐवजी आप्पासाहेबांनाच उमेदवार केला असता बरं झालं. कारण एवढं सगळं कुणाला आप्पासाहेबांनी शिल्लकच ठेवलं नाही. सगळे घेऊन अनवर म्हणतायत अजून काही दिवसांनी आपल्याला काय आणायचे. अरे तिथं काहीतरी ठेवता का नाही, अजून काहीतरी आणायची, तिथं मोकळीच मग चौघच फिरत बसतील, मग आणखी काय करायचं. मित्रांनो, मला कुणाचा अपमान करायचा नाही. सगळे आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येकाने प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, ही आपली पद्धत आहे आणि ही आपली शिकवण आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीतनं आपण सगळेजण पुढे चाललोय. राजकारण हे काय आपल्याला नवं नाही. वेगवेगळी विचारधारा असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण शेवटी जनतेची कामं झाली पाहिजे आणि तीच भूमिका आता आप्पासाहेबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मी महाराष्ट्राला सांगत असतो, बाबा ताम्रपट घेऊन जन्माला कुणी चालू नाही. आज निमगाव केतकीच्या परिसरामध्ये येत असताना नेहमी मला माझ्या जुन्या आठवणी येत असतात. मला तो शनिवारचा बाजार आठवत असतो, मला तो कडव्याचा बाजार आठवत असतो, मला ज्या अप्पांचं घर आठवत असतं, एकनाथराव हेगड्यांचं घर आठवत असतं, अण्णासाहेब हेगड्यांचं घर आठवत असतं. या सगळ्या आज मान्यवर ज्यांनी खऱ्या अर्थाने त्या माझ्या इंदापूर तालुक्याला, या निमगाव केतकीला एक चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम केलं. ही माणसं आज आपल्यात हयात नाहीयेत. मी सुरुवातीलाच जेव्हा अप्पांना, अण्णासाहेब हेगड्यांना, एकनाथराव हेगड्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करतो. शेवटी काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, परंतु ही जी काही माणसं आहेत ही मी आयुष्यभर त्यांना विसरू शकत नाही. अशा प्रकारची तोलामोलाची माणसं ज्या माझ्या निमगाव केतकीनं आपल्या जिल्ह्याला दिली, आपल्या तालुक्याला दिली, हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. मित्रांनो, एकंदरीतच
आज निवडणुकीचा दिवाळी झाली, त्याच्यामध्ये भाऊबीज झाली, पाडवा झाला, लक्ष्मीपूजन झालं. ज्यावेळेस तुळशीचं लग्न येईल त्यावेळेस दिवाळी संपेल. पण आता खऱ्या अर्थाने कालपासून सगळेजण आपापल्या कामाला लागलेले आहेत. सर्व राजकीय पक्ष, सर्व युती आघाड्या हे आम्ही कसं योग्य हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सामील झालेलो. आम्ही गेलो ते विकास करण्याकरता गेलो. आज 6,000 कोटी रुपये. एक गोष्ट खरी आहे, इंदापूरच्या इतिहासामध्ये मी बाकीच्यांचा सगळ्यांचा आदर करतो. आजपर्यंत जेवढे आमदार झाले स्वर्गीय भाऊंच्या पासून त्या सगळ्यांचा मला आदर आहे. कशी पाटलांचा असेल, बाकीच्या राजेंद्र कुमार घोडपांचा असेल, त्या सगळ्यांना मी मानतो. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण एकंदरीत काम करत असताना खऱ्या अर्थाने मिळालेला सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी काही शिकवण आम्हाला दिली गेलेली आहे, हे जे काही आम्हाला सतत बिंबवण्यात आलं, त्याच्यातूनच राज्याचा कायापालट करताना, जिल्ह्याचा कायापालट करताना आपला इंदापूर तालुका पण कुठं मागे राहता कामा नये याबद्दलचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. दत्तामामांनी आपलं 5 वर्षाचं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रत्येक जण माणूस असतो. 100% कुणालाच कुणी समाधानी ठेवू शकत नाही. आता मी पण बारामती तालुक्यामध्ये काम करतो, तरी 100% लोक येणारी प्रत्येकाला नोकरी मिळेल हा माझा दावा कधीच नाही. पण जेवढे काही त्याला समाधानी करता येईल, जेवढे काही त्याचे प्रश्न सोडवता येईल ते सोडवण्याचं काम हे आपलं कर्तव्य असतं. करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्याच्यातूनच आजपर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये अनेक कामं झाली, अनेक कामं आपल्याला करायची, ज्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी केला, ज्याचा उल्लेख दत्तामामांनी केला. ही गोष्ट खरी आहे. आम्ही पण चांगली चांगली माणसं त्या ठिकाणी पाहत असतो की कसा आपला पक्ष मजबूत होईल, कसा आपला पक्ष वाढेल, कसा आपल्या पक्षाला ताकद मिळेल. आज इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्या मान्यवरांच्याकडे बघितल्यानंतर मी चेअरमन इंदापूर अर्बन बँकेच्या देवराज भाऊ जाधव यांचंही भाषण ऐकलं, अंकुशदादा जाधव यांचंही भाषण ऐकलं. पोटतिडकीनं सांगत होते, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती सांगत होते. शेवटी माणसाने खरं बोललं पाहिजे आणि त्याच्यात नक्की काय झालंय हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण एवढी सगळी येत असताना त्यांनी जयंत पाटलांनी, कारण या सगळ्या भूमिकेमध्ये जयंत पाटलांनी महत्वाची भूमिका बजावली असं माझ्या कानावर आलं. जयंत पाटलांना वाटलं असेल की काही काही लोक खूप ताकदीचे, पण आज अप्पासाहेब जगदाळेंच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठाण्या वाघ आलेला आहे. आणि एक लिडर छातीचा कुठलंही काम जर अंगावर घेतलं तर वाटेल ते झालं तरी ते तरीच द्यायचं, अशा प्रकारे अप्पासाहेबांची कामाची पद्धत. अप्पासाहेबांनी त्याच्यामध्ये अनेक लोकांशी जिव्हाळ्याशी चांगले अशा प्रकारचे संबंध ठेवले आणि सतत त्यांची शिक्षण संस्था घ्या, त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या संस्था घ्या. मी परवाच इंदापूर तालुक्याच्या संस्थांच्या बद्दलचा काही सुतोवाच केला. माझा त्याच्यामध्ये काही कुणावर काहीतरी राग होता अशाचा भाग नाही, पण संस्था चांगल्या चालल्या पाहिजे, त्याच्यातनं समाजाला उपयोग झाला पाहिजे. आज अप्पासाहेबांनी बोलत असताना 22 गावांचा प्रश्न, तो तर प्रश्न इतका जुना आहे. एकनाथराव खडसे मला वाटतं मागच्या वेळेस आलेले होते, मागच्या काळात त्या खात्याचे मंत्री असताना. स्वर्गीय आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी, त्यांनी पण अनेकदा याच्याबद्दल सुतवाच केलं. महादेवराव शिवणकर ते पण त्या बाबतीमध्ये ते युतीच्या काळामध्ये आमचे भंडाऱ्याचे ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. अशा अनेकांनी आपल्या परीने प्रयत्न केला, परंतु काही ना काही सतत अडचणी येत गेल्या. आता देखील अलीकडच्या काळामध्ये माग ज्यावेळेस आम्ही शिवसेनेबरोबर आघाडी केलेली होती त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री दत्तामामा असताना दत्तामामाला त्याच्याबद्दल फार टार्गेट करण्यात आलं आणि त्याच्यातून सोलापूरनं एक वेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण केला आणि ते काम जरा बाजूला ठेवण्यात आलं.
आपण त्याच्यात लाकडी लिंबोडी काम काढून घेतलं. त्यावेळेस मी त्याचं भूमिपूजन होऊन दिलं नाही. मला दत्तामामा म्हणत होता की तुमच्या आणि माझ्या तालुक्यातली गाव आहेत. म्हणलं मामा, जर बोबाटा झाला तर चांगल्या कामामध्ये काहीतरी व्यत्यय येतो. आपल्याला कामाशी मतलब आहे, लोकांना माहिती आहे काम कोण करत आहे. आताही मला माझ्या जंक्शनच्या लोकांनी सत्कार केला. मला आठवतंय मागच्या काळामध्ये आलो असताना त्यांनी मला सांगितलं, मी अनेकदा नगरला जात असताना जंक्शनवरून जाण्याची ज्यावेळेस माझ्यावर हे वेळ येते त्यावेळेस तिथले सगळे वर्कशॉप धारकांची काय परिस्थिती आहे, आज जागेचा काय प्रश्न आहे, आज त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्यांच्यामध्ये खूप काही करण्याची जिद्द आहे. चांगल्या पद्धतीनं ते काम करू शकतात, परंतु जागा नाही. आणि नेमकं मधल्या काळामध्ये राज्य सरकारमध्ये महामंडळाच्या जागा द्यायचा निर्णय झालेला होता. त्याच वेळेस मी यांना सांगितलं काळजी करू नका. दत्तामामांनी पण पाठपुरावा केला. मलाही ते नेमकं जुळून आलं आणि ती जागा आपण काही जागा ही आपल्याला तिथं इतर कामांच्या करता ठेवून काहीतरी 10 का 15% आता मला माहिती नाही, परंतु काही ठेवली आहे. जे काही उद्या चांगली शिक्षण संस्था असेल आणि त्यांना इंग्रजी माध्यमाची शाळा काढायची असेल, अजून काही तिथं आपल्याला उभं करायचं असेल तर ते करत करत बाकीच्या जागा आपण MIDCला दिलेल्या आहेत. आता हे निवडणूक संपल्यानंतर त्याच्याही माझ्या लागू अनेक चांगल्या प्रकारची तिथली MIDC आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू. ते सगळं होत असताना इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण सोडवतो. दुधाचा प्रश्न सोडवलाय, 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोवीज माफीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलाय. लाडली बहिणा तर एवढी लोकप्रिय झालेली आहे की पुन्हा हे सरकार आणण्याच्या करता लाडली बहिणा खूप अतिशय मदत करणार आहे. आमची लाडकी बहीण ही आम्हाला पुन्हा त्या जागेवर बसवणार आहे आणि सरकारमध्ये आणणार आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. कालच महायुतीच्या सरकारचा आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा आई अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी, त्याच्यामध्ये आमचे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, अनेक मान्य, सदाभाऊ खोत, बरेच जण त्या ठिकाणी होते. आज देखील दुपारी 11 वाजता 11:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 59 मतदारसंघातील आपल्या उमेदवारांनी आपला जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये साधारण सोशल इंजिनिअरिंग सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी, मग त्याच्यामध्ये मी असेल, प्रफुल्लभाई असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय असेल, आमचे छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, अनेक आम्ही सहकारी त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून तो विचार केला. मी आज निमगाव केतकीकरांना सांगतो, मी नेहमी तुम्हाला सांगतो की मी कधी कुठल्या जाती धर्मावर अन्याय होऊन देणार नाही. मी अल्पसंख्याक समाजाला पण अतिशय नम्रतापूर्वक सांगेन, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो तसं वागतो. आणि त्यामुळं राज्य आपल्याला पुढे द्यायचं असेल तर सगळ्या समाजाला आपलंसं करून त्यांना सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं सामावून घेऊन तुम्हाला मला पुढे जावं लागणार आहे. आज मला ज्या काही जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्याच्यामध्ये 10% जागा त्या मुस्लिम बांधवांना दिल्या. 10% जागा, 10% पेक्षा जास्त जागा मी माझ्या मागासवर्गीय समाजाला दिल्या. 10% पेक्षा जास्त जागा मी माझ्या आदिवासी समाजाला दिल्या. महिलांना काही टक्के जागा देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा नाव घेतो, त्यांचा आदर्श लोकांच्या समोर ठेवतो, त्यावेळेस जनमत देखील विचार करत असत, जनता देखील की खरंच हे बोलतात तसं वाटतात का बोलायचं एक पोटात एक आणि पोटात एक अशी तर वृत्ती अजित पवारची नाही ना. या पद्धतीची जनता अतिशय हुशार आहे, फार बारकाईने या सगळ्या गोष्टीचा विचार करते. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आम्ही चांगल्या योजना आणलेल्या. आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अप्पासाहेबांच्या मुळे, त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या मुळे आपली ताकद वाढलेली आहे. अप्पासाहेब म्हणले ते खरं आहे, उद्याच्याला ताकद वाढल्यानंतर कार्यकर्ते गाळ पडतात. आता काही कारणच नाही, दत्ताबाबा निवडूनच येणार आहेत असं नाही. समोरची लोक, भले बारामती तालुका असेल माझा, इंदापूर तालुका असेल माझा,
फलटण तालुका असेल कुठलाही तालुका घ्या, समोरचे उमेदवार तुल्यबळ आहेत असं समजूनच आपण आपले राजकीय आराखडे बांधायचे असतात. निवडणुकीचे त्या बाबतीतले जे काही आपले एकंदरीत भूमिका असते ती नीटपणे लोकांच्या समोर मांडायची असते. आणि म्हणून नवीन आलेल्यांनी, जुन्यांनी, आमच्या महायुतीमधल्या असलेल्या घटक पक्षांनी, त्यांच्या प्रमुख नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेही मतदाराला आपण गृहीत धरण्याचं कारण नाही. तो मतदार राजा आहे. उद्याच्या काळामध्ये 5 वर्ष सूत्र महाराष्ट्राची कोणाच्या हातामध्ये द्यायचे हा निर्णय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा तुम्हाला मला प्रत्येक माणसाला दिलेला आहे. आणि त्याकरता आपल्याला खूप काही करायचंय. आज देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय. कांद्याच्या बद्दलचे निर्णय आम्ही महत्वाचे घेतले. कांद्याला भाव चांगले, मधल्या काळामध्ये डाळिंबाला भाव चांगले होते, त्याच्यामध्ये पेरूला भाव चांगले होते. नंतर जरा मार्केट खाली आलं. डिमांड सप्लाय ह्याचा ताळमेळ लावावा लागतो. आम्ही सतत माझा शेतकरी, माझा कष्टकरी हा अडचणीत येणार नाही अशा प्रकारचा माझा प्रयत्न असतो. एकनाथराव शिंदेचा असतो, देवेंद्र फडणवीसांचा असतो. आणि तिथं अडचण आली तर आम्ही मग दिल्लीला आपण वेळ पडली तर पंतप्रधान, नंतर अमित भाई किंवा नितीन गडकरी, पियुष गोयल, त्याच्या संदर्भामध्ये शिवराज सिंग चौहान हे जे प्रमुख मंत्री आहेत त्यांना पण ती कामं सांगायला आम्हाला कुठे अडचण येत नाही. आणि म्हणून काही जण टीका करतात. इंदापूरकरांनो, निमगाव केतकीकरांनो, पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, काही जण म्हणतात की आपले वेगवेगळे उद्योग परराज्यात चालले. हे दादांचं खोटं आहे. जसं संविधान बदलणार अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट केला. माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं सीए कायदा तुम्हाला इथं गोळा करणार, परत कुठे पाकिस्तान, बांगलादेशमध्ये पाठवणार. वाटेल तशा प्रकारचे खोटे अफवा उठवण्याचं काम चालतं. दिवस फार कमी राहिलेले. मी अतिशय स्पष्ट बोलणार आहे. जसं आप्पासाहेब बोलतात, इतर लोक बोलतात, त्याच्यामुळं आम्ही कधी आपण काही आपला अंतर फार लांब नाहीये. आपण वेळ मारून देणारी माणसं नाहीत, कार्यकर्ते नाहीत. आपण शब्दाचे पक्के होतो. आणि त्यामुळं हे जे काही आता चाललंय, गुजरातला प्रकल्प पळून चालले असं नाही. आज देखील तुम्ही काढा, देशामध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक जर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ती महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये. आज JSW आपल्याकडे गुंतवणूक करताय, टोयोटा किर्लोस्कर आपल्याकडे गुंतवणूक करताय, हुंदाई आपल्याकडे गुंतवणूक करताय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लॉइड्स कंपनी म्हणून एक मोठी कंपनी गडचिरोलीला आलेली आहे, ती आपल्याकडे गुंतवणूक करते. पण सतत काहीतरी सांगायचं, हा गेला तो गेला तो गेला, असं नाही चालत. महत्वाच्या पदावर बसणारा माणूस त्याला फक्त आपलं राज्य बघून चालत नाही, संपूर्ण देश बघावा लागतो. त्यावेळेस देश त्यांच्या पाठीशी उभा राहतो. पण मुद्दामून ही सगळी काही गोष्टी केल्या जात आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, काही काहींनी वेगवेगळी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. काही जण म्हणतात अमुक चोरलं तमुक चोरलं, कुणी कुणाचं काही चोरलं नाही. त्यामध्ये आमदार लोक महत्वाचे असतात, संघटना महत्वाची असते, संघटनेतले जिल्हाध्यक्ष महत्वाचे असतात, संघटनेतले कार्यकर्ते महत्वाचे असतात. त्याच्यावर संघटना चालत असते. संघटना कोणाच्या एका मालकीची नसते, ही गोष्ट लक्षात घ्या. काल मी कोल्हापूरला होतो तेव्हा उद्धव ठाकरे साहेब काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे एकनाथराव शिंदेच्यावर आरोप करत होते. राज ठाकरे तर कधी काय बोलतील सांगता येत नाही. त्याच्यामध्ये मधीच म्हणतील अजित पवार कधी जातीवाद करत नाही, मधीच काहीतरी आमच्याबद्दल बोलून जातील. त्या गोष्टीला फार तुम्ही महत्व देऊ नका. आपलं राज्य पुढे नेण्याची धमक कुणाच्यामध्ये, प्रशासनावर पकड कुणाच्यामध्ये, लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत कुणाच्यामध्ये, पाणी लोकांना देण्याची त्या ठिकाणी काम कोण करू शकतं, केंद्रातनं मोठ्या प्रमाणावर निधी कोणतं युती सरकार आणू शकतं का विरोधी पक्ष आणू शकतो, वर्ल्ड बँकेचा निधी, जायकाचा जपानचा निधी कोण आणू शकतं, कोण चांगल्या चांगल्या योजना देऊ शकतं. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून
जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार न करता गरिबाचा विचार करून योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याच्या बद्दल कोण निर्णय घेऊ शकतं. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय 3, 5, 7.5 वर्ष तुम्हाला मोफत लाईट बिल आम्ही केलेलं आहे. ते अवघडकेचं नाही. सुशीलकुमार शिंदेच्या काळामध्ये एकच दिलं आणि नंतर विलासराव आल्यानंतर त्यांनी ते काढून टाकलं. आम्ही तसं काढणार नाही. मी अर्थमंत्री अनेक वर्ष आहे. मला त्याच्यातलं थोडं बहुत ज्ञान आहे. रिसोर्सेस कसे वाढवायचे, माझ्या जनतेला कशी मदत करायची, पगार वेळच्या वेळेला कसे करायचे, लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल, दिव्यांग असतील, गरीब वर्ग असेल, त्याच्यामध्ये विधवा असतील किंवा त्यामध्ये त्या वयस्कर असतील, या सगळ्यांना देखील आपण योग्य पद्धतीने न्याय देतोय. आपली माझी तुम्हाला विनंती आहे, आज तुमच्या माझ्या एमआयडीसी मध्ये देखील अनेकचे प्रकल्प आणण्याचं काम आणि मगाशी अप्पासाहेबांनी सांगितलं तसं माझ्या नीरा आणि भीमा या नदीवरचे काही बाबतीत त्यांना बॅरेज मध्ये रूपांतर पाहिजे, काही बाबतीमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नवीन सिस्टीमचा वापर करून फळ्या टाकणं, फळ्या उचलणं हे बटनावर कसं होईल, दरवाजे कसे त्याच्यामध्ये बसतील, त्याच्यातनं त्या भागामध्ये पावसाळा संपल्यानंतर पाणी राहत नाही आणि मग माझे नीरा आणि भीमा नदीच्या जवळच्या लोकांना पाण्याकरता वंचित राहावं लागतं. त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये ह्या ज्या काही गोष्टी 22 गावांच्या त्याचाही उल्लेख मामांनी तर त्याचं रेकॉर्डच आणलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही बिनकामाची माणसं नाही, आम्ही सारखे दलबदलू करणारी माणसं नाही. त्यामध्ये आम्ही शब्दाचे पक्के आहोत. मी आपल्याला निमगाव कीर्तीकरांनो या सभेच्या निमित्तानं ग्वाही देतो. मी अप्पासाहेबांचं काम गेले अनेक वर्ष बघितलेलं आहे. अप्पासाहेबांचा मान सन्मान आणि त्यांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कसं आपल्याला पद देता येईल याबद्दलची जबाबदारी मी त्यांनी न सांगता उचललेली आहे. त्यांनी मला कुठली अट घातली नव्हती, त्यांनी अटी घातली होत्या 3 बॅरेजेस, 22 गावं आणि हॉस्पिटलच्या संदर्भात तुम्हालाही माहिती आहे की आता आमच्याही अनेक ओळखी वाढलेल्या आहेत. अनेक चांगले चांगले सह्याद्री हॉस्पिटलचे संबंधित लोक माझ्या संबंधित आहेत. असे अनेक हॉस्पिटलचे काही काहींच्याकडे पैसा अमाप आहे, उद्योगपतींच्याकडे, परंतु त्यांना उत्तम अशा प्रकारचे हॉस्पिटल काढायचे. त्याच्यातनं कुणालाही मी शब्द टाकेल. आज तुम्हीच मला मोठं केलेलं आहे. आज तुम्हीच मला 4-4 वेळेला 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री पदावर बसवलेलं आहे. साहजिकच आमच्या देश पातळीवर आणि राज्य पातळीवरच्या ओळखी वाढलेल्या आहेत. अनेकांच्याकडे करोडो रुपयाचा CSR असतो. आज रतन टाटा भारतरत्न हयात नाहीये. तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, मी आठवण करून देतो. तुमच्या माझ्या भारतावर करोनाचं संकट आलं होतं. गोरगरीब घाबरून गेलेले होते, सगळेजण काळजीत पडलेले होते. त्यावेळेस त्या टाटानी कंपनीनी 1,500 कोटी रुपये CSR दिलेला होता. 1,500 कोटी रुपये कशाला म्हणतात आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. अप्पासाहेब याच्यात मी जरा मोकळा होऊ द्या. 23 तारखेचं एकदा हे सगळं काम आपलं झालं, ते आपल्याला सगळ्यांना सामुदायिक पद्धतीने करायचंय. ते एकट्या दुकट्याचं काम नाहीये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव होता कामा नये. मला हनुमंत कोकाट्यांना, माझ्या प्रदीप गारटकरांना, बाकीच्या सर्व माझ्या सहकार्यांना सांगायचंय, दत्तामामाला सांगायचंय की बाबांनो, आता हे सगळे आपण एकत्र येत असताना राहिलेल्या दिवसामध्ये देखील जी काही प्रचाराची यंत्रणा राबवायची, त्याच्यामध्ये या सगळ्यांच्यावर कुणाकुणावर कुठली जबाबदारी ती पण व्यवस्थित त्या ठिकाणी करा. कुठेही हलगर्जीपणा करू नका. आणि या सगळ्या गोष्टी घडून आणण्याच्या करता अनेकांनी मला सहकार्य केलं. अनेकांनी शेवटी प्रत्येकाच्या काही ना काही भूमिका असती, ती भूमिका चांगल्या पद्धतीने केली गेली आणि त्याच्यातनं विशेषतः सगळ्यांचा अनुभव घेऊन, सर्वांचा, मी सर्वांची नावं घेत नाही, सगळ्यांचा अनुभव घेऊन तुमच्या सगळ्यांच्या ची चर्चा केल्यानंतर अप्पासाहेबांच्या लक्षात आलं की आता आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात बोलतो तसं वागणारा अजित पवारच आहे.
त्याच्यावर अशीच्या बरोबर आपण काम करावं. आणि म्हणून मी आप्पासाहेब तुम्हाला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या बरोबरच्या ताकदीच्या सगळ्या सहकाऱ्यांना पण धन्यवाद देतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी, आपल्या ज्या संस्था अडचणीत आलेल्या आहेत, आपल्या ज्या बँका, इंदापूरवर बँक अडचणीत आलेली आहे किंवा साखर कारखाने पण अडचणीत आलेले आहेत, त्या सगळ्यातनं आपल्याला वाट करायची, बाहेर काढायचंय. आणि त्याच्याकरता केंद्राची पण अमित शहाची आपल्याला मदत घ्यावी लागेल, बाकीच्या सगळ्यांची मदत घ्यावी लागेल. परंतु कालच मला दत्ता मामांनी सांगितलं, दादा लवकर वेळ द्या. आणि आज वेळ दिली, कारण मला इथनं आता पुन्हा पुण्याला जायचंय आणि मलाही वेळ झालाय. संजय काकांनाही काही माझ्याशी बोलायचंय. माझी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, यदा कदाचित कुणाचं नाव राहून गेलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुणी वाईट वाटून घेऊ नका. आणि ही ताकद वाढल्यामुळं जुन्या लोकांना असं वाटत असेल की आपल्याला कुठेतरी आता महत्व दिलं जाणार नाही, असं कदापि माझ्याकडनं किंवा माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं होणार नाही. नव्या जुन्यांचा नीट मिलाप त्या ठिकाणी होऊन प्रत्येकाला तिथं सन्मान देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. एवढा शब्द मी आपल्या निमगाव केतकीच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. अजून एका दुसऱ्या सभेच्या निमित्तानं मी इंदापूर तालुक्यामध्ये येईल, त्यावेळेस देखील मी माझी भूमिका तुम्हाला सांगेन. पण मी तुम्हाला आणि आलेल्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द देऊन इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मनोजजी जगदाळे व मित्र परिवाराच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी दादांना देण्यात येते आहे. मनोज दादांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीचा पांडुरंगाचा आशीर्वाद दादा आपल्या पाठीशी आहे. मनगटात स्वाभिमानाचं घड्याळ आता या महाराष्ट्राने घेतलंय आणि अभिमानाची चळवळ आता या इंदापूर तालुक्यात चालू झाली आहे आणि स्वाभिमानाने इंदापूर तालुका सज्ज झालाय. घड्याळासमोरील बटन दाबून महाराष्ट्र राज्याचे लाडके बाबा, माजी राज्यमंत्री आणि याच तालुक्याचे